सद्गुरु वैभवी मातोश्री मार्या प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण आज सगळेजण जे जमलेलो आहोत त्याचा आपल्याला मुख्य हेतू काय आहे तर परत लक्षात घ्या. अनुसंधानातून जीवन जगायचं म्हणजे हे सर्व जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. आपलं स्वतःचं जीवन जे माझं जीवन जे आपण म्हणतो ते सुद्धा चैतन्य स्वरूपाचं जीवन आहे. हे सतत स्मरण, अखंड स्मरण आणि त्या सहस्मरणातून आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. एका वाक्याला आपण हे सगळं सांगतो की हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं ते शब्दाने आपल्याला कळतं, पण त्या चैतन्य भावातून जीवन जगता येत नाही, इथे गोंधळ होतो. म्हणजे आपण सगळ्यांशी बोलताना चालताना सतत आपल्याला हे जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. निर्गुण निराकाराच्या अपेक्षेत ते चैतन्य स्वरूपाचं आहे आणि सगुण साकाराच्या अपेक्षेत ते सद्गुरु स्वरूपाचं आहे. दोन्ही गोष्टी एकत्वाने पाहता आल्या. कारण सद्गुरूंचं स्मरण, त्यांचं रूप आपल्या डोळ्याने पटकन येतं, त्यामुळे स्मरण लवकर धरता येतं. त्या रूपाकडे आपण आदरपूर्वक पाहू शकतो, कृतज्ञतेने पाहू शकतो, प्रेमाने पाहू शकतो, आपलं सर्वस्व त्या रूपाला वाहू शकतो. पण ते चैतन्य स्वरूप आहे हा भाव. म्हणून फक्त भाव बदलायचा आहे. बघायला गेलं तर दुसरं काहीच बदलायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं घर बदला तर डोक्याला ताण येतो ना, पण घर बदलू नका, तिथे आपोआप तुम्ही स्वतः बदला तर घर बदललेलं असतं. कळलं ना? तसं ती दृष्टी आपल्याला बदलायची फक्त. आणि ही दृष्टी बदलण्यासाठी हा सगळा अभ्यास आपण करतो. पूर्वीच्या संतांनी हा असाच अभ्यास केला, आपण तपश्चर्या केल्या, आपण 12 वर्ष 24 वर्ष तपश्चर्या केल्या असतील. पण त्या सर्वांचं सार एवढंच आहे की हे जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. हा एकच भाग. म्हणजे माझं म्हणून जे वाटतं ते सगळं सोप्या भाषेत देवाचं आहे किंवा सद्गुरूंचं आहे. दोन्ही भागात लक्षात ठेवायचं. चैतन्य शक्ती म्हटलं की जरा आपल्याला मोठा शब्द वाटतो. देव म्हणा, हे सर्व जीवन देवाचं आहे. देवाचं म्हणजे दिव्य स्वरूपाचं. आणि त्या भावामध्ये आपल्याला प्रत्येक कृती झाली पाहिजे. प्रत्येक कृती चालत असला तरी ती कृती सुद्धा देवभावातूनच झाली पाहिजे. बोलत असाल तर ती कृती देवभावातूनच झाली पाहिजे. ऐकत आहात तर ती कृती देवभावातूनच झाली. कोण ऐकतंय तर देवच ऐकतोय. ही जी शक्ती जी आहे दिव्य शक्ती ती प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच. कोणी अगदी ज्याला काही कळत नाही म्हणतो, बद्ध म्हणतात, तिथेही ती शक्ती आहे. फक्त तिथे मीपणाचं आवरण आहे किंवा देहभावाचं आवरण आहे, ते बाजूला करता आलं. म्हणजे थंडीसाठी ब्लँकेट घेता की नाही आणि गरम व्हायला लागले ब्लँकेट काढून टाक, होतं ना कधी. आता गरम झालं जरा काढून टाक. तसं हे ब्लँकेट आहे मीपणाचं, ते फक्त बाजूला करता आलं पाहिजे. म्हणून सोपं आहे. कळलं ना? थोडं आहे असं जे म्हणतात ना. म्हणजे मीपणाचं ब्लँकेट बाजूला करायचं तर काय करायचं असेल तर मी अमुक आहे हेच बाजूला करायचं आहे. मूळ काय? मी अमुक आहे. हा देह म्हणजे मी हे इतकं आपल्या ठिकाणी घट्ट आहे की तेच अनुसंधान आहे आज आपल्याकडे. त्या अनुसंधानात बदल करायचा आहे आणि त्या अनुसंधानात बदल करण्यासाठी देवच आहे. देवच आहे म्हणजे हे सर्व आपलं आणि सर्व विश्वाचं जीवन दिव्य स्वरूपाचं आहे. लक्षात घ्या, दिव्य स्वरूप हाच खरा देव. हे पहिलं लक्षात ठेवायचं. साधकाला देव असं म्हटल्यानंतर ते अनंत स्वरूप देव आणि तेच अनंत स्वरूप सद्गुरू रूपाने प्रगट असल्यामुळे सद्गुरू हा देव. दोन गोष्टी तिथे फक्त असल्या पाहिजेत.
बाकीच्या गोष्टी तिथे नमस्कार करायचा, पण तो कसा? त्या देवात दिव्य स्वरूपाला नमस्कार. हनुमंताला नमस्कार करायचा, कोणाला नमस्कार करता? तुम्ही दिव्य स्वरूपाला नमस्कार करता. ते दिव्य स्वरूप हनुमंताच्या रूपाने प्रगट झालं, ते दिव्य स्वरूप श्रीकृष्णाच्या रूपाने प्रगट झालं. म्हणजे मुळात जे निर्गुण निराकार स्वरूप आहे, किंवा सगुण निराकार स्वरूप आहे, तेच सगुण साकार होतं. म्हणजे ह्या परमेश्वरी शक्तीचं हे आकलन पहिल्यांदा आपल्याला झालं पाहिजे. त्याशिवाय परमेश्वराला धरायचं कसं, इथे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो कळतं कळतं, पण ते आतून धरता येत नाही. म्हणजे तितकं पाहिजे तसं कळत नाही. जे कळायला पाहिजे ते कळत नाही. थोडंसं कळतं, थोडं कळत नाही, असं होतं. आणि म्हणून एकदा हा जर परमेश्वर उमजला, तर आपण मागे म्हटलं, ज्याला परमेश्वर उमजला त्याचा मीपणा गळला. मीपणा काढायची गरज नाही, परमेश्वर उमजून घ्यायची गरज आहे. लक्षात घ्या, मीपणा आहे ते पांघरूण आहे, आलं काय गेलं काय जाईल बाजूला. की हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे, म्हणजे देवाचं आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे, म्हणजे परमात्मा स्वरूपाचं आहे, म्हणजे परब्रह्म स्वरूपाचं आहे. ही सगळी नावं आहेत एकाच तत्वाला दिलेली. शंकर पण कोणाची उपासना करतात? दिव्य स्वरूपाची. डोळे बंद करून काय करतात? ते जे अनंत स्वरूप आहे तेच त्यांच्या ठिकाणी पाहणारं जे तत्व आहे तेच त्याचीच हे करतात. म्हणजे महादेव नेहमी डोळे बंद करून बसतात असं म्हणतात ना, आणि विष्णू सग नेहमी डोळे उघडं करून बसतो, तो सर्वत्र चैतन्य पाहतो. कळलं ना? आणि म्हणून आपल्याला हे अखंड स्मरण व्हायचं आहे. आणि हा पहिल्यांदा आपल्यासमोर हेच पहिलं ध्येय असलं पाहिजे. येता चालता बोलताना हे सगळं जीवन चैतन्य स्वरूपाचं आहे. आणि म्हणून हे चैतन्य स्वरूप व्यवस्थित समजून घेता आलं पाहिजे. तेच घेत नाही आपण बरोबर समजून. नुसते शब्द असतात आपल्याला बऱ्याच वेळेला, ते कळत नाही आपल्याला की हे नेमकं चैतन्य स्वरूप आहे. म्हणून चैतन्य स्वरूप दिसत नाही म्हणून दाखवता येत नाही, पण चैतन्य स्वरूपामुळे सर्व चाललेलं आहे, हा बोध आपल्याला सतत लक्षात ठेवता आला पाहिजे. की एकदा आपल्याला चैतन्य स्वरूपामुळे चाललं कळलं की त्या ठिकाणी पुन्हा 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 चिंतन करावं लागतं. नुसतं शब्दाने कळलं तर होत नाही. लक्षात घ्या, अंतर्मन आणि बहिर्मन ह्या साधकाने नेहमी त्याचा विचार ठेवला पाहिजे की ही जी जाणीव आहे, ही जाणीव अंतर्मन बहिर्मन रूपाने प्रगट आहे. आणि अंतर्मनात जोपर्यंत हे रजिस्टर होत नाही तोपर्यंत अनुसंधान होणार नाही. म्हणजे आपल्याच ठिकाणी आपल्याला नेमकं कुठे ते व्हायला पाहिजे, अनुसंधान कधी होईल? अंतर्मनात मुरल्यावर. म्हणून बहिर्मनाच्या द्वारे सगळं कळलं तरी ते अंतर्मनात मुरत नाही. बऱ्याच वेळेला आपण बरीच मंडळी आपण ते सगळं सांगू शकतो, बोलू शकतो. हे ज्ञान आपण इतक्या वेळ महाराजांकडनं ऐकलेलं आहे, बोलू शकतो, बोलायला काही हरकत नाही. अनेक लोक बोलतात, पण आचरणात ते येत नसतं. आणि ते येत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून बोलाचा भात आणि बोलाची कढी होते. आपण काय तृप्तता येऊ शकत नाही नुसतं बोलून बोलून. म्हणून हा बोध आपल्याला मुरत, म्हणजे नेमकं आपल्याला काय साधायचं आहे तर हे लक्षात ठेवा की आपल्याला सतत हे सर्व जीवन परमेश्वराचं आहे, किंवा सद्गुरू स्वरूपाचं आहे, किंवा चैतन्य स्वरूपाचं आहे, किंवा देवाचं आहे. जे सोपं वाटेल ते घ्या, ज्याला जे आवडेल ते घ्यायचं शब्द. आणि तेच दिव्य स्वरूप आपल्या देहरूपाने पण तेच प्रगट आहे, आणि देहातूनही तेच जाणत आहे. चैतन्य स्वरूपाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून जसं पाण्यामध्ये भरपूर बर्फ असला तरी सगळं बर्फ म्हणजे एका पाण्याचीच रूपं आहेत. 100 बर्फाचे तुकडे दिसले म्हणजे ते वेगळे वेगळे रूपाच्या अपेक्षेत, पण पाण्याच्या अपेक्षेत सगळे एकच. तसं हे सगळं ज्याला देव म्हणतो आपण म्हणजे काय, जिथे जिथे हे जाणणं चालू आहे, जिथे जिथे हा जिवंतपणा आहे, तिथे तिथे हे दिव्य स्वरूप जाणीव रूपाने प्रगट आहे. जसं पाणी बर्फ रूपाने प्रगट आहे. लक्षात घ्या, रूप म्हणजे काय? रूप म्हणजे वेगळेपण नाही. रूप म्हणजे दोन अंगाने बघतो. एखादी व्यक्ती दुसऱ्यासारखी दिसली, दोघी बहिणी सारख्या दिसल्या, अरे दोघींची रूप सारखी आहेत असं म्हणतो, मग तिथे वेगळेपण आहे. बर्फ आणि पाणी हे एक पण आहे. बर्फ हे पाण्याचं रूप आहे, वाफ हे पाण्याचं रूप आहे, म्हणजे ते पाणीच आहे. तसं आपण परमेश्वराचं रूप आहे, म्हणजे आपण परमेश्वरच आहोत. कळलं? वेगळे नाहीत.
आपल्याला रूप म्हटलं की आपण वेगळं, आपण प्रतिबिंब आणि प्रतिबिंब ज्यावेळेला म्हटलं जातं तेव्हा बऱ्याच वेळा परमार्थामध्ये हाही असं सांगितलं जातं की परमात्म स्वरूप म्हणजे हे चैतन्य स्वरूप म्हणजे बिंब आणि ही सगळी रूपं म्हणजे प्रतिबिंब. पण प्रतिबिंब स्वतःहून चालत बोलत नाही, आपण हलतो बिलतो, स्वतःहून हलतो ना. त्यामुळे ती उपमा तितकीशी परफेक्ट होत नाही असं म्हटलं जातं. की इथे बिंब प्रतिबिंबाचा अर्थ एवढा समजायचा असतो की ते प्रतिबिंब म्हणतात ते बिंबच प्रतिबिंबामध्ये जाऊन बसलेलं असतं आणि त्यामुळे ते प्रतिबिंब म्हणता येत नाही. पण लोक म्हणतात आपण प्रतिबिंब म्हणतात, मग आपल्याला अर्थ समजला. प्रतिबिंब म्हणजे काय, ते जे दिव्य स्वरूप आहे निर्गुण निराकार तेच इथे जाणीव रूपाने प्रगट आहे म्हणून त्याचं प्रतिबिंब. आता ते अनंत स्वरूप आहे आणि जाणीव रूपाला देहाची मर्यादा आहे, हा मोठा फरक आहे म्हणून प्रतिबिंब. म्हणून एक एक संकल्पना आपल्याला जर व्यवस्थित समजून घेता आली तर आपल्याला प्रॅक्टिकल, मी म्हणेन प्रॅक्टिकल म्हणजे प्रत्यक्ष जीवन जगत असताना आपल्याला ह्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे की आपण त्या ज्ञानातून जीवन जगलं पाहिजे. प्रत्यक्ष फक्त बोलण्यापुरती आहे किंवा आपल्याला माहिती आहे एवढ्यापुरते नाही, तो आपल्याला आचरणात आणता आलं पाहिजे. आचरणातून हे जर झालं तरच होणार. अनुसंधान म्हणाला व्हायला हे जे ज्ञान आहे ते अंतर्मनात मुरावं लागतं आणि अंतर्मनात मुरण्यासाठी चिंतन करा, साधना, चिंतन, आत्मचर्चा किंवा ग्रंथवाचन किंवा प्रबोधनं. आता ही प्रबोधनं म्हणजे काय, आपल्या सद्गुरूंची ऐकली तर तेच ज्ञानाच्या अपेक्षेत सगळं बरोबर येईल. आता इतरही बरोबरच सांगतात, चुकीचं कोणच सांगत नाही, पण त्यांची भाषा वेगळी असते, त्यांचं सांगण्याची पद्धत वेगळी, मग आपला गोंधळ होतो. अरे हे सांगता इथे सांगतायत, असा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे ज्याची प्रगल्भात असेल त्याचा गोंधळ होणार नाही. एकदा कळलं की मग कुठेही ऐका, काय ते कळतं. कोणी सांगितलं किती त्यांचे शब्द वेगळे असले तरी ते सांगता, ते आपल्याला कळतं की बाबा हे असं सांगितलंय. पण जोपर्यंत हे ज्ञान आपल्यामध्ये मुरत नाही तोपर्यंत आपल्याला जिथे आपण मार्गदर्शन घेतो तिथेच मार्गदर्शन घेता आलं पाहिजे. तिथे आपण जर डायव्हर्ट झालो तर आपल्याला गोंधळ होणार. कारण इथे अनुसंधानासाठी जी जिद्द लागते तिथे श्रद्धा आणि निष्ठेचा अधिक फायदा होतो. ज्याच्याकडे निष्ठा आणि श्रद्धा आहे ना तो तिथे बरोबर होतो. इकडे तिकडे ट्रॅक बदलत नाही. बरोबर ट्रॅक बदलले जातात. ट्रॅक बदलणं नुकसान कोणाचं होतं, जो साधक प्रयत्न करत असतो त्याचं नुकसान होतं. का होतं, कारण कुठे ते दुसरे पण तेवढेच सद्गुरूच असतात, ते कुठचे जे सांगत आहे ते त्या तत्वाला पोचलेले, लेवलला पोचलेले असतात, ते त्यांच्याबरोबरीने बरोबरच सांगतात. चुकीचं सांगतात असं समजूच नका, पण भाषा वेगळी असते, सांगण्याची पद्धत वेगळी असते, उदाहरणं वेगळी असतात आणि तिथे आपण गोंधळू शकतो, गोंधळ होतो की कुठचं बरोबर. मग तिथे ट्रॅक बदलू शकतो आपण हे पण करू का ते पण करू का असं होतं. पण एकदा तुम्हाला माहिती आहे आपल्याला ते सांगतात ते हेच सांगतात, जे आपल्या सद्गुरूंनी सांगितलं तेच. आता मी तुम्हाला उदाहरण दिलं तर लक्षात येईल तुम्हाला मी काय म्हणतो. अनेक संतांकडे तुम्ही गेलं की तिथे परमात्मा, परब्रह्म, आत्मा असं सांगितलं ना. आत्मा भिजत नाही किंवा आत्म्याला जळत नाही की आत्मा झिजत नाही असं सांगितलं ना. मग आत्माला काय की आत्मा हे तत्वाला कसलाही परिणाम होत नाही आणि ते आत्मतत्व सर्वत्र आहे हा भाग सांगितला. आणि हेच आत्मा एकच आहे म्हणतात आणि परत आत्मतत्व सर्वत्र असंही म्हणतात. मग इथे गोंधळ होतो आपला. आता आत्मा हा शब्द आपल्याला फक्त आत्मा हे शब्द माहिती आहे, आत्मा म्हणजे नेमकं काय ते कळत नाही. पण आत्मा म्हणजे हे जाणणारं तत्व आहे हे कळलं तर थोडंसं कळल्यासारखं वाटतं. लक्षात घ्या. म्हणजे शब्दामध्ये फरक कसा पडतो मी सांगतो. बाहेरची मंडळी बऱ्याच हल्ली पण आता थोडं जाणीव शब्द वापरतात, पण महाराजांनी आपल्याला हा जाणीव हा शब्द दिलाय ना, तो त्या अपेक्षेत फार थोडे संत तो शब्द वापरतात, फार थोडे. बहुतेक जाणीव नेणी म्हणजे ज्ञान आणि अज्ञान ह्या अपेक्षेत बोलतात. जाणीव नेणी व भगवंती नाही, हरि उच्चारणी मोक्ष सदा असं म्हटलंय ना. की जाणीव म्हणजे जाणीपूर्वक किंवा नेणी म्हणजे नेणीपूर्वक, न कळत किंवा कळत कसंही नाम घेतलं तरी ते पार करू शकतात असा त्याचा अर्थ आहे. जीवनविद्येला जाणीव हा म्हणजे जाणणारं तत्वच म्हणजे जाणीव.
हे लक्षात. तिथे ज्ञान अज्ञान अशा अंगाने नाही. कळलं ना? त्यामुळे इथे फरक पडतो. आता ही जाणीव कुठे, तर आणखीन सोपं मार्जन केलं की हे पाहणारं तत्व ती जाणीव, दुसरं काय. मग इथे आत्मा म्हणजे काय, पाहणारा तो आत्मा. म्हणजे हे एकदा तुम्हाला पक्का झालं की त्यांनी आत्मा तत्व कितीही सांगितलं तर आपल्या मनात गोंधळ नाही होणार. मग आता ही जाणीव झिजते का नाही झिजत, ही जाणीव जळ का नाही जळत, ही जाणीव तिला त्रास कसला पाण्यात बुडते का नाही बुडत, या जाणीवला काहीच फरक पडत नाही. कळलं? म्हणजे जे आत्मतत्वाचं वर्णन आहे ते ह्या जाणीवेचं वर्णन आहे. म्हणून वेदामध्ये वगैरे सगळ्याकडे तेच वर्णन केलं की हे जे आत्मतत्व हे कधीही त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, ते आहे तसंच राहतं. आता आहे तसंच राहिलं, मग जगामध्ये ह्या रूपारूपामध्ये फरक का पडला, प्रश्न पडला पाहिजे ना. रूपारूपामध्ये तेच आत्मतत्व प्रत्येक रूपामध्ये आहे असं म्हटल्यानंतर फरक कुठे पडला. तर हे जे आत्मतत्व आहे म्हणजे मुळात जे एकच तत्व आहे ते अनंत स्वरूप तत्व आहे. लक्षात ठेवा. जसं अनंत म्हटल्यानंतर आकाश म्हणतो आपण, आकाशही आहे. त्या आकाशातच जे स्फुरण झालं त्याला वायुतत्व म्हणतात. वायू म्हणजे स्फुरद्रूपता आहे म्हणून त्याला वायू. कितीही वायूची वादळ निर्माण झाली तर आकाश तत्वाला काही फरक पडत. स्फुरण कुठून येतं, आकाश तत्वातूनच. पण त्या आकाश तत्वावर काही फरक पडत नाही. आपल्याकडे स्फुरण कसलं असतं, विचारांचं. पण त्या विचारांचा परिणाम आपल्यावर होतो. आलं लक्षात काय असं, म्हणजे आहे कुठे, म्हणजे कुठे चुकतंय आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे. जसं परमात्म्याकडे ते परमात्म तत्व ज्याला म्हणतात, ज्याला ते निर्गुण निराकार का सगुण निराकार स्वरूप म्हणून जे सांगितलं झालं ते अखंड तसंच आहे. विश्वामध्ये भरपूर गडबडी होऊन देत. अगदी बल्कानो किंवा काय म्हणतात त्याला, ज्वालामुखी फुटले, किती पण फुटले, परमात्म्या तत्वावर कसलाही परिणाम होत नाही. ते तसंच अखंड आहे. कळलं ना? म्हणजे आहेत ना आता ब्रह्मांडामध्ये कितीतरी ग्रह तारे तिथे स्फोट होत आहेत, काही निर्माण होत आहेत, काही त्याचा लय होतोय. म्हणजे ह्या रूपाचं हे नियम आहे. रूप म्हटलं की ते नियम आले. नियम काय आले, ते निर्मिती आहे, स्थिती आणि लय, ह्या तीन गोष्टी आहेत. त्यामुळे लय आपण कुठेतरी बघितलं, अरे केवढा मोठा लय झाला, तो रेग्युलरच असतो, काही त्याचा फरक नसतो. त्या तत्वाकडनं हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून आत्मतत्व म्हटलं की ते जे ते अनंत आहे, अखंड आहे, अजर आहे, अमर आहे, असीम आहे, असं जे वर्णन केलं जातं त्याचा अर्थ त्या आत्मतत्वावर त्याचं काही कमी होत नाही, काही जास्त होत नाही. आत्मतत्वाला लय नाही आहे, कारण त्याला निर्मितीच नाही, ते स्वयंभू आहे. आणि तेच आत्मतत्व, तीच क्वालिटी प्रत्येक देहात आहे, तीच क्वालिटी आहे. पण हे व्यवस्था रूपाने प्रकट झालेलं आहे. इथे ते आत्मतत्व म्हणजे ही जी जाणीव, अनंत स्वरूप जाणीव आहे, तीच जाणीव म्हणजे त्या जाणीवेतला काही अंश म्हणा, समजण्यासाठी अंश, नाही तर ते आहे एकच. आता बाहेरचं आकाश आणि हे आकाश, भिंतीच्या अपेक्षेत हा अंश आहे त्या आकाशाचा असं म्हणतो, कारण इथे भिंती आहेत. जर भिंती बाजूला गेले तर काय होईल, एकच. तसं हे अनंत स्वरूप आहे, हे अनंत स्वरूप एकच आहे, त्यात काही फरक पडत. पण त्याच्यातून ही स्फुरण पावली आहे, जाणीव रूपाने ते स्फुरण पावलं. म्हणून जाणीव हे परमेश्वराचं रूप असं म्हणतो ना आपण. आनंद स्वरूप, शक्ती या गाभा आणि जाणीव हे रूप आहे. तर त्या परमात्म्या स्वरूपाचं म्हणजे ह्या अनंत स्वरूपाचं जाणीव हे रूप आहे. ते कशासाठी आहे, कशासाठी आहे, आनंद वगैरे माहित नाही, कशासाठी आहे, जाणीवपूर्वक जाणण्यासाठी. ते अनंत स्वरूप जाणीवपूर्वक जाणत नाही, ते नेणिवेत आहे. म्हणजे जसं आपण गाढ झोपेत आहोत ना तसं. पण गाढ झोपेत तिथे जागृती आहे. गाढ झोपेत म्हणजे आपण बेशुद्ध आणि गाढ झोप याच्यात फरक आहे. बेशुद्ध म्हणजे तर काहीच कळत नाही, पण गाढ झोपेत कळतं, बऱ्याच वेळा कळतं. झटकन कुठे पाहायचे, काय काही लोकांची झोप जरा कुठ झालं का उठतात कसे, जर आवाज आला, हे आला, अरे कशाला आवाज करतो म्हणून ओरडतात. मग कोणाला लगेच एवढी झोप आहे. आणि काही लोकांना नगार आवाजला ते उठत नाहीत. असं आहे ना, की इथे ही जाणीव अशी आहे
तर तीच अनंत स्वरूपातले जाणीवेचे सगळी गुण ह्या जाणीवेत आहेत. पण देहभावामुळे ही क्वालिटी तिथे दिसत नाही. म्हणजे सोनं जर प्युअर सोनं असेल आणि त्यात जर तांबा मिक्स केलं तर त्याची क्वालिटीमध्ये बदल झाला ना, कॅरेट बदललं असं म्हणतो ना आपण. तसं ते 100 नंबरी सोनं हे जरा थोडंसं कॅरेट मिक्स झालं, सगळं संस्कार सगळ्या देहभाव आणि हे सगळं आलं आणि त्याच्यातून जो मीपणा धारण केला तेच जाणीव मनरूपाने प्रगट झालं. म्हणजे परत जाणीवेचं परिवर्तन होतं. मुळात ती आहे तशीच आहे. म्हणजे एखादी वस्तू जमजम पाण्यात भिजवते, भिजते. या जाणीव पाण्यात पण भिजणार नाही, कसलाच तिला त्रास होणार नाही, की तिला मरण पण नाही. परमनंट आहे. म्हणजे तुम्ही सगळे परमनंट आहात, कळलं ना. म्हणजे जाणीव म्हटलं तर. देव म्हटलात की मरके आहात. काय म्हणायचं तुम्ही म्हणा. तुम्हाला एकदम अमर वाटायचं असेल तर तुम्ही जाणीव आहात, अमर आहात. तुम्हाला काही भीती नाही, काही हो, अमर आहात. कळलं. तर हा प्रत्येक जण जे जिवंत प्राणी आहे आणि मनुष्य प्राणी, तिथे प्रत्येक ती जी जाणीव आहे ती अमर आहे. पण ती आणि अनंत स्वरूप हे दोन गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजे. इथेही समजत नाही. एकच आहे म्हटलं तरी प्रत्येक देहातून असलेली जाणीव वेगळे वेगळेपणाने जाणते. जर एकच असतं तर सगळ्यांना एकाच पद्धतीने जाणलं असतं. एकाला राग आला की सगळ्यांना राग आला पाहिजे, एक हसला तर सगळे हसले पाहिजे होते, असं होत नाही. तिथे प्रत्येक जण स्वातंत्र्य आहे. हसायचं की नाही हसा, समोरचा असतं, तुम्हाला हसायचं नाही हसणार, नाही हसायचं मला असं म्हणू शकता तुम्ही. कारण ते स्वातंत्र्य ही जाणीवेने ह्या देहाच्या अपेक्षेत स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा एक सहज प्रेरणा आहे. माझ्या मनाला वाटतं म्हणून मी असं वागतो असं म्हणतात ना बऱ्याच वेळा, तर ती प्रेरणा आहे त्यांची. आणि तो अहंकार पण आहे. कळलं ना. आणि त्यामुळे प्रत्येक देहातून असलेली जाणीव तिथे विविधता आहे. जाणीवेला स्वतःचं स्वातंत्र्य आहे. विचार कसा करायचा, उच्चार कसा करायचा, आचार कसा करायचा, जे जे संस्कार आहेत त्या संस्कारातून ती वागते. म्हणजे हे सगळ्या गोष्टी तिथे नियमाने येतात. हे नियम आहेत सगळे जाणीवचे प्रगटीकरणाचे बाबत. एखाद्या माणसाला कितीही सांगितलं तरी तो त्याचंच खरं मानतो, तो ऐकतच नाही. तुम्ही काय सांगू नका, आम्हाला माहिती आहे आमचं काय. हे त्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही म्हणा हा भाऊ तू स्वतंत्र आहेस, काय तुम्हाला राग यायला नको. नाही म्हणा अरे एवढं सांगतो ना ऐकत नाही म्हणजे काय. मग तिथे भांडण तंटे सुरू होतात. कळलं ना. म्हणून ही जी जाणीव आहे आता, म्हणून आता आपण सुरुवात करतोय परत पुन्हा काय सांगतोय ते मी आता लक्षात घ्या. समुद्र आणि लाट आहे, दोन वेगळे आहेत की एकच आहे? एकच आहे, बरोबर ना. पण लाट वेगळी दिसते आणि समुद्र वेगळा दिसतो की नाही? दिसतो. मग लाट म्हणजे समुद्र आहे का? नाही, म्हणजे वेगळा आहे ना. लाट म्हणजे समुद्र नाही, पण प्रत्येक लाट समुद्राची शब्दाने कळा. तुम्ही म्हणजे प्रत्येक जाणीव हा परमेश्वरच आहे, देवच आहे. पण ते अनंत स्वरूप म्हणजे तुम्ही नाही. मी काय म्हणतो लक्षात आलं काय म्हणायचं? प्रत्येक जाणीव अनंत स्वरूपाची. जशी प्रत्येक लाट समुद्राचीच आहे. लाट समुद्रात उठते, काही काळ राहते, परत लय पावते. तसं ही जाणीव देहाच्या रूपात देहाच्या अपेक्षेत स्फुरते, परत देह सोडला की कुठे जाते? त्या सागरातच. चैतन्य स्वरूप आपण म्हणतो कुठे गेली, कुठे जिथून आली तिथे गेली. मग जिथे गेली ते खुश व्हायला पाहिजे की दुःखी व्हायला पाहिजे? जिथून आपण आलो तिथेच जातो तर आनंद ना. तर तिथे आपण घाबरतो, अरे कसं करायचं आता, काय जीव जाणार म्हणजे काय होणार, अशी भीती वाटते की नाही. पण हे लक्षात ठेवा, जिथून आलो आहे तिथे आपण जाणार आहोत, म्हणजे किती खुश व्हायला पाहिजे. आता माहेरी मुलगी जाते लग्नानंतर, माहेरी जाणं किती खुश असते, कारण तिचं ते घर आहे. किती जरी म्हटलं तरी, जरी नंतर म्हणते ते आता माझं घर, माझं म्हणजे बरेच वर्ष झाल्यानंतर मुलं बिलं झाल्यानंतर मग तिचं हे घर परमनंट होतं, मग माहेरचं घर सुटतं. पण नाही तर नवीन लग्न झाल्यानंतर बघा, सासू किती पण चांगली वागू दे, नंदा पण किती पण, तरी माझी आई ती माझी आई, माझ्या आईचं जेवण ते माझ्या आईचं जेवण, माझी आई अशी जेवण करते. इथून पण वाद असतात भरपूर, माहिती आहे ना. सासूला राग धरी, काय बाई आहे काय, माझं कौतुक. पण ही सहज प्रेरणा आहे. म्हणजे इथं रागवायचं नाही, करतं कर, त्याप्रमाणे जे आवडेल ते करा. आणि म्हणून ही जी जाणीव आहे, ही जाणीव आणि अनंत स्वरूप, ह्या दोन तसं बघायला गेलं तर सूक्ष्मपणे लक्षात घ्या. सूक्ष्मपणे स्वरूपाकडून पाहिलं तर आपण स्वरूपच आहोत.
म्हणजे सागराकडून लाटेकडे पाहिलं तर सागरच आहे, म्हणजे समुद्रच आहे. पण लाटेकडून समुद्राकडे पाहिलं तर लाट वेगळी आणि समुद्र वेगळा. पाहण्याची दृष्टी ही दोन्ही बाजूने आपल्याला पाहता आलं पाहिजे. एका बाजूने पाहिलं तर एकांगी पाहतो. आता कोणतरी म्हणतं ब्रह्मास्मी. ब्रह्मास्मी म्हणजे देवच आहे सोप्या भाषेत. आता देवच आहे असं ज्यावेळेला वाटतं, मग तो देव आहे आणि ते अनंत स्वरूप ह्याचा काय समज, तर ते तत्त्वमसी, ते तूच आहेस, म्हणजे तेच मी आहे म्हटलं की अहंकाराने फुगला ना. हा देहभाव जायच्या अगोदर जर कळलं तुम्हाला मी म्हटलं तुम्ही सगळे ईश्वरच आहात, ते चैतन्य स्वरूपच तुम्ही आहात. पण जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत हे कळलं तर अहंकारच येईल, आम्ही चैतन्य स्वरूप. म्हणजे आता काही लोक असे कल्पनेतून असतात ना, आम्हाला सगळं कळतं आणि त्याच्यातून तो काही करायला जातं, मग काही ते त्रास होतो. म्हणून पहिला देहभाव गेला पाहिजे. तिथे देहभाव गेल्याशिवाय की देहभाव विरळ झाल्याशिवाय परमार्थ सिद्ध होऊ शकत नाही. आपल्याला कितीही चांगले अनुभव येत असतील, पण देहभाव गेला की न गेला ह्याचा विचार करा. प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही विचार करा कुठे आहे. देह आहे, देह आहे, हे आपल्याला आहे. मला असं वाटतं म्हटलं की देहच आहे. कळलं ना. म्हणजे हा देहभाव इतका चिकटलेला आहे, तोच निघायला पाहिजे. आणि तो निघण्यासाठी काय करायचं आहे, काय केलं पाहिजे. आपण देवाचेच आहोत, देवाचेच आहोत, देवाचेच आहोत हे सतत सांगत राहिलं पाहिजे. स्वतःला म्हणतात चिंतन. चिंतन म्हणजे का खूप मोठं का अभ्यास करायचा का, नाही. क्षणोक्षणी हे जीवन परमेश्वराचं आहे किंवा सद्गुरूचं आहे, हे सतत स्मरण करणं हेच खरं नामस्मरण, हेच ईश्वर स्मरण. त्याला तुम्ही राम म्हणा, कृष्ण म्हणा, नाही म्हटलं तरी चालेल. हे जीवन सद्गुरूंचं आहे, म्हणजेच अनंत स्वरूप आहे. सद्गुरू म्हणजेच अनंत स्वरूप. या सगळ्या पॉईंट्स आपल्याला व्यवस्थित लक्षात आलं की सगळा परमार्थ सोपा होईल. कठीण काहीच नाही आहे. अनंत स्वरूप आहे, त्याला बघायला जायची तुम्हाला गरज नाही. ते आहे, त्याच्यात काही फरक पडणार नाही. त्याला काय शिकवायचं आहे, नाही शिकवायचं. शिकवायचं कोणाला, आपल्याला शिकवायचं, या जाणीवेला शिकायचं आहे. देहाला काय शिकवायचं आहे, देहालाही नाही काही शिकवायचं आहे. म्हणजे देहालाही काही पडलेलं नाही खरं सांगायचं, कारण देहाकडे जाणीवच नाही. तर अनंत स्वरूपालाही काही पडलं नाही. पडलं कोणाला, परमार्थ कोणाला हवा आहे, या जाणीवेला हवा आहे. म्हणजे आपलं हित कशात आहे हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा हा परमार्थ सिद्ध होतो. आपल्याला परमार्थ समजला पाहिजे असं किती लोकांना वाटतं, फार थोड्या लोकांना वाटतं. जरासं काय तर कळलं की आपलं हित आहे ह्याच्यात, असं कोणाच वाटत नाही. त्यामुळे आम्ही आमचं करतो बरं आहे. कसं असतं, माणसांना आपला प्रपंच व्यवस्थित झाला की बाद झाला, मग देव नको असतो. देव कशाला हवा आहे, प्रपंच सुधारण्यासाठी, प्रपंचाला अडचणी दूर करण्यासाठी देव हवा, अशी एक भावना असते आपल्याकडे. शिर्डीला जाणारे 99.99% लोक कशाला जातात, प्रपंच सुधारण्यासाठी जातात, कारण त्यांना श्रद्धा आहे. तिथे गेले साईबाबा आपलं बघणार. बघा तुम्ही सगळेजण, म्हणजे ते गेल्यानंतर सांगतात काय तेच बघा, ऐका. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यांचा परमार्थ हा प्रपंचात सुख मिळण्यासाठी आहे. पण खरा परमार्थ कशात आहे, हे स्वरूपाची म्हणजे स्वरूपाला, म्हणजे स्वरूपातूनच निर्माण झाला आणि स्वरूपाची अनुभूती म्हणजे स्वरूपाशी एकरूप होण्यात. खरा परमार्थ हा स्वरूपाशी एकरूप होण्यात आहे. बघायला गेलं तर आपण एकरूप आहोत. आता हात आणि हे शरीर एकरूप आहे की नाही, पण हात बाजूला केला तर गेला, काय गेला हात, म्हणजे तिथे रूप झालं, मग तिथे तुकडा झाला तर रूप झालं, पण नाही तोपर्यंत शरीरच आहे, फरक काहीच नाही. तसं चैतन्य स्वरूपाने आपण एकच आहोत, पण आपल्या बाजूने आपण कल्पना केली की मी देह आहे, तिथे आपण वेगळे पडलो, परमेश्वरापासून वेगळे पडलो. आपण कल्पनेतून पडलेलो नाही. स्वप्नात वाघ मागे लागतो, धावतो की नाही आपण, स्वप्न म्हणजे बाहेर पडल्या स्वप्न, जागे झाल्यानंतर धापतूप करत जागे होता, मग अरे स्वप्न आहे, खुश होतो, बरं झालं वाघ नाहीच. तसं आत्ता आपण परमेश्वरापेक्षा वेगळं हे पण स्वप्नच आहे. म्हणून एकदा जनकराजाला स्वप्न पडलं, तो सगळे भिक्षा मागतो, असंच भीक मागतोय. जनकराजा म्हटलं अरे काय हे स्वप्न पडलं, त्याला पण शॉक लागला ना. त्याचं अंतर्मनाने काय हे दाखवलं, अंतर्मन काही दाखवू शकतं, कर्तुम अकर्तुम अन्यथा
करतो, म्हणजे काही करू शकतात, त्याला काही सांगता येत नाही. तर त्याने सगळ्या विद्वानांपैकी आता मी राजा हे खरं की स्वप्नात मी भिकारी हे खरं, तर सगळं म्हणजे स्वप्न काही खरं नाही, तर काही म्हणजे स्वप्न खरं आहे काय, असं सगळं वाद चालले होते. त्या तिथे अष्टवक्र महाराज आले. ते त्यांना विचारलं, महाराज काय खरं काय सत्य आहे? तर म्हणे हेही खरं नाही हेही खरं नाही. हेही पण जागृतीतलं स्वप्न आहे, तू राजा हे जागृतीतलं स्वप्न आहे, आणि भिकारी हे झोपेतलं स्वप्न आहे. खरं काय? तू चैतन्य आहेस. कळलं? म्हणून चैतन्य आहोत हेच सत्य. आपण चैतन्य स्वरूप आहोत, आपण सद्गुरू स्वरूप आहोत, आपण सद्गुरूंचे आहोत. ही जितकी भक्ती आपल्याकडे प्रगट व्हायला लागेल तसं तुमच्याकडे परिवर्तन व्हायला लागेल. सद्गुरू सांगतात त्याचप्रमाणेच वागा. भक्ती म्हणजे नुसतं आपल्या सोयीची भक्ती नाही. सद्गुरूंसाला उडी मार तर उडी मारली पाहिजे. विचार ना कशी काय उडी मारू, अक्कल खाली पडेल म्हणून, असं होतं ना. मग त्याला आपण म्हणतो जीवन बुद्धीचा वापर करायला सांगितलं. म्हणजे सुटका सुट. जोपर्यंत सद्गुरूंकडे श्रद्धा प्रगट होत नाही, की सद्गुरूंचं आपण अनुग्रह घेत नाही, तोपर्यंत तुमची बुद्धी वापरा. मग सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे बुद्धी वापरा. नंतर सद्गुरू सांगतात त्याचप्रमाणे बुद्धी वापरायची. 3 गोष्टी आहेत. मधला तुम्ही तुमची बुद्धी तुमच्या बुद्धीप्रमाणे सद्गुरू हे सांगता, म्हणजे हे कळलं हे कळलं हे कळलं बरोबर आहे. शेवटी काय होतं की सद्गुरूंनी तुम्ही वेगळेच नाहीत म्हटल्यानंतर सद्गुरूंनी जे सांगितलंय त्याचप्रमाणे झालं पाहिजे, ह्याला म्हणतात निष्ठा. मग इथे निष्ठा म्हणजे श्रद्धा अधिक परिपक्व होते, तर तो निष्ठावंत होतो. आपण प्रपंच आपला राजाचे सेवक निष्ठावंत, राजाशिवाय ते कुठे जाणार नाही असं म्हणायचं ना. तसं ह्या ज्ञानाशिवाय जेव्हा साधक बाजूला हलत नाही तर तो असतो तो निष्ठावंत असतो. ज्ञान काय आहे? ते चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूपच आहे हे चिंतन सतत असलं पाहिजे. आता हे चिंतन येताना परत प्रत्येकाकडे पाहताना हे चैतन्य स्वरूप आहे, हे चैतन्य स्वरूप आहे, हे चैतन्य, हे स्वतःला सांगत राहिलं पाहिजे. ते चिंतन आहे. आता बघा, तुम्हाला आवडीची माणसं भेटली की तुम्ही खुश होता. मग तुम्ही म्हणा हा विठ्ठल आला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो नावडीचा माणूस आला तर विठ्ठल विठ्ठल बाजूला गेला. असं होतं म्हणजे काय? विठ्ठल कळला नाही. कळलं नाही हे असं होतं म्हणजे आपल्याला कळत नाहीये. पण आपण आपल्या सोयीनं आम्ही असं काय करत नाही, आम्ही बोलत नाही एवढंच, असं होतं ना. म्हणजे आपली सोयीचा अर्थ लावतात. तर सद्गुरूंनी सांगितलं सगळे विठ्ठलच आहे, सगळीकडे ईश्वरी शक्तीच आहे, सगळे चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. मग तुला प्रेमाने बघायची काय हरकत आहे? कोणी का तुला ऑब्जेक्शन कशाला बघतोस असं काय ऑब्जेक्शन घेतं का? नाही. पण हे मन म्हणजे जाणीवेचं रूपांतर देहभावामुळे मनात होतं आणि मन चंचल आहे. जाणीव अत्यंत शांत आणि स्थिर आणि निवांत आहे. तिच्याच ठिकाणी जे हे परिवर्तन होतं देहभावामुळे ते मनरूपाने होतं आणि मनाला मन म्हणजे अज्ञान. वाया मन हे नाव कल्पनाची केवळ, असं ज्ञानेश्वर म्हणतात. की आपण ज्याला मन म्हणतो ती सगळी कल्पनेतून जे जे आपण करतो ते त्याला मन म्हणतात ज्ञानेश्वर माऊली. म्हणून आपण ज्या ज्या कल्पना केल्या आहेत संस्कारातून सगळ्या अंगातून, ज्या त्या कल्पनेतून आपण जीवन जगतोय. सगळं आपलं जीवन कल्पनेतून आहे. आपला संसार कल्पनेतून करतोय. तुम्ही कल्पनेतून हा माझा नवरा, कल्पनेत ही माझी मुलं, कल्पनेतून हे सासू सासरे. आता तुम्हाला शॉक लागले हे असं काय म्हणतात, पण कल्पना ही सगळी. कारण सगळं काय चैतन्य स्वरूप आहे. जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून घरी दारी काय सांगितलंय? घरी दारी कन्या पुत्रादी. कन्या सांगितले, पुत्र सांगितलं, आदी सांगितलं, म्हणजे आणखीन काय काय नातेवाईक. आणि परिग्रही अनासक्त असो चित्त. म्हणजे इथे तुम्ही ज्यावेळेला घर दार, इथे आसक्ती आहोत आपल्याला. आपलं घर माझं घर आहे, माझी मुलं, माझा नवरा, माझी बायको, हे सगळं कसं आहे? माझं म्हणतात ते आसक्ती आहे. मुलं बिला आसक्ती नाही, ती रूप आहेत, ती चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. म्हणजे ही सगळी कोणाची रूप आहेत? चैतन्य स्वरूप. माझी म्हणून कोणा नाही का? माझं म्हटलं की आसक्ती आली म्हणून लक्षात ठेवा.
मग अनासक्त असो चित्त आसक्त त्वद अनुग्रही, म्हणजे तूच प्रत्येक रूपाने प्रगट आहे, ही ते आसक्त हो. प्रत्येक रूप, मग पत्नी असो मुलगा असो मुलगा, ते सुखी झाले पाहिजेत, ही आसक्ती. ती ईश्वरी शक्तीच आहेत. पटलं नाही तरी नवरा काही काय खडूस असतो कधी उगीच काय ते त्रास देतो, पण आपल्याला राग येतो, बायकोला राग येतो, कसा हसा माणूस, काही जीव कळत नाही, एवढं सांगून कळत नाही असं पण म्हणतात. नवरे पण असंच, बायकांना काही कळत नाही, समोर बोलत नाही पण मागे बोलतात, एवढंच काहीतरी. पण ते सर्व ईश्वरी शक्तीच आहेत. इथे जर आपले दृढ भाव झाला तर ते वागतात, ते त्यांना कर्मस्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला कर्मस्वातंत्र्य मिळालेलं आहे, जन्माला आलेलं जाणीवेला कर्मस्वातंत्र्य. देहातून कसं वागायचं तिने ठरवायचं. देव मिळाला आणि जीवन जसं प्रारब्धानुसार मिळणार त्याच्यातून त्यांनी जगायचं कसं हे त्या जाणीवेवर अवलंबून आहे. पण एकदा सद्गुरूंचं मार्गदर्शन मिळालं की ही जाणीव तिथे परिवर्तनशील होते, मग तिथे स्वतःला बदलायला लागते. आणि तिथे तिने लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला प्रत्येकाबद्दल कृतज्ञच राहिलं पाहिजे. इथे प्रेम म्हणजे काय, आसक्त व्हायचं नाही, आणि आसक्त व्हायचं म्हणजे नेमकं काय. कृतज्ञतेतून प्रत्येक, ज्यांना आपण मुलं म्हणतो, नवरा म्हणतो, बायको म्हणतो, ही सगळी नावं दिले ती सगळी नामरूप आहेत. मुळात काय, सगळी चैतन्य स्वरूप आहेत. म्हणून ही चैतन्य स्वरूपाला नमस्कार करा. ती रूप, ते जे स्वरूप त्या रूपाने प्रगट आहे, त्याचा स्वभाव असा आहे, त्याचं वागणं असं आहे, सगळं कळतं ना. पण ते कळताना पण मुळात तिथे चैतन्य स्वरूप आहे हे विसरायचं नाही. मग चैतन्य स्वरूपच आहे म्हटलं की ते नमस्कार करा मनातून. आणि असं डायरेक्ट नमस्कार करायला हरकत नाही, की मनातून नमस्कार असेल तर तुम्ही अनासक्त झालात, तिथे माझं नाही आहे पण सुखी हो. आपली जी मंडळी आपल्या जवळचं आहे ते आपलं प्रारब्ध असतं. दुसऱ्या भाषेत सांगायचं, तुमचं कुटुंब हे तुमचं प्रारब्ध आहे. चांगला नवरा मिळाला तर प्रारब्ध, शुभ प्रारब्ध किंवा चांगली बायको मिळाली तर शुभ प्रारब्ध. पण आहे त्रास देतोय म्हटलं तर नवराची चूक नाही, तुझा प्रारब्धाची चूक आहे. दृष्टीमध्ये दोष देणार नाही. अनासक्त असो चित्त, हे लक्षात ठेवा. हे अनासक्त असलं पाहिजे. वागतोय वाग, सुखी हो सुखी हो सुखी. कारण ईश्वरी शक्ती आहे, नाही कळत तरी तिथे मुळात ते आहे तत्व. त्या तत्वामध्ये फरक काहीच पडत नाही. सूर्य किती तेजस्वी असला की ढग समोर आला की तेज दिसत नाही ना, तसं ते दिव्य स्वरूप आहे तिथे. पण तिथे तो देहभाव आहे, तिथे संस्कार आहे, ह्याचे जे ढग आहेत त्या ढगामध्ये त्याचं तेज लोपलेलं आहे. आपल्या ठिकाणी तसंच आहे आणि सर्वांच्या ठिकाणी तसंच आहे, म्हणजे फरक तसा काहीच नाही. पण हे ज्ञान जेव्हा तुम्हाला येईल, लक्षात येईल, तेव्हा त्या ज्ञानातून पाहता आलं म्हणजे. आता परत मुद्द्याकडे यायचं आपल्याला. हे सगळं काय आहे, एकच अनंत स्वरूप आहे. तुम्हाला आहे कुठे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, सगळीकडे आहे. कुठे आहेत आपण, सगळे अनंत स्वरूपात आहोत. आपल्या अवतीभोवती जे सगळं, जसं वायुतत्व आता म्हणतोय का आकाश तत्व आहे म्हणतोय, तसं आकाश तत्वालाही व्यापून असलेलं हे चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य तत्व आहे असं म्हणा. हे सर्व परमेश्वर बाहेरचं कुठे, डोळे बंद केले तरी पाहू शकतो, समोर आहे म्हणून समजलं तरी पाहू शकतो, इकडे तिकडे सगळं आहे ते पाहू शकतो. मग रूपाच्या अपेक्षेत पाहू शकतो. दोन्ही बाजूने पहा. एका बाजूने ते निर्गुण निराकार आणि सगुण निराकार असतो, त्याला आकार नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही आहे. हे सतत लक्षात ठेवा. परमेश्वर रंगरूप काहीच नाही आहे. रूपाला रंगरूप आहे. म्हणून आपल्यालाही आकार नाही. आपण परमेश्वराचे म्हणजे काय, आपणही निराकारच आहोत. ही जाणीव आहे. ह्या जाणीवेला आकार कुठे आहे? त्या जाणीला वजन नाही आहे. शरीराचं वजन वाढतं. आपण म्हणतो जाड झालं, जाड झालं, शरीर जाड झालं, फरक नाही. जाणीव तशीच आहे, तिला काहीच फरक पडत नाही. कळलं ना? त्यामुळे जाणीवेला निराकार आहे, रंग नाही, रूप नाही, वजन नाही, काही नाही आहे. जशी परमेश्वरी शक्ती आहे तशीच आपण, तीच क्वालिटी आपली आहे. हे मी पुन्हा का सांगतो हे लक्षात ठेवा. त्याचा आपला संबंध काय, आपण तत्त्वमसी म्हणजे काय, तो निराकार आहे, तू निराकार आहे, तो निर्गुण आहे, तू निर्गुण आहे, तो सगुण आहे, तू सगुण आहे, तो स्फुरतो, तू स्फुरतोस. सगळं काय आहे तेच आहे. तशीच प्रत्येक माणसाकडे तसं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे ही जी जाणीव आहे, ही ह्या देहातून असलेली जाणीव, हे एक अस्तित्व आहे. हे पहिलं लक्षात घ्या. मी नाही म्हणजे देहभावाच्या अपेक्षेत मी नाही, जाणीवच आहेस, हे अस्तित्व. समजलं? जे जे पाहते ते कोण पाहते आहे,
ही जाणीव पाहते. कोण ऐकतंय? ही प्रत्येक देहातली जाणीव ऐकते. प्रत्येकाचा ऐकण्यामध्ये फरक असू शकतो, पण त्याचं ऐकण्याचं जशी क्वालिटी असेल त्याप्रमाणे तो ऐकू शकणार. म्हणून प्रत्येक देहातून ते चैतन्य स्वरूप प्रगट आहे, जाणीव रूपाने आणि शरीर रूपाने, दोन्ही रूपाने प्रगट आहे. म्हणून चैतन्य हे मूळ स्वरूप, आता परत एकदा स्पष्ट लक्षात, हे मूळ स्वरूप आहे. मूळ स्वरूप म्हणजे परत मी समजावून सांगितलं, हे चैतन्य स्वरूप साकार होतं देहरूपाने म्हणा की निरनिराळ्या आकाराने, त्याला पदार्थ म्हणतात. पदार्थ म्हणजे काय? आकाराला आलेलं चैतन्य म्हणजे पदार्थ. शरीर हा पदार्थ आहे, आकाराला आले, एक विशिष्ट आकार येतो म्हणून ते शरीर म्हणतात. आणि हे चैतन्य जे जाणतं त्याला जाणीव म्हणतात. म्हणजे अनंत स्वरूप परमात्मा, तर ही जाणणारं तत्व आत्मा. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की कुठेही तुम्ही कुठचंही परमार्थाबद्दल काही वाचन केलं, काही कळत नाही असं होता कामा नये. तुमची दृष्टी अशीच असली पाहिजे की अनंत स्वरूप हे परमात्मा तत्व आहे, ते सतत सर्वत्र आहे, अगदी आपल्या अवतीभोवती आहे, कुठे नाही असं नाही. म्हणून हे संत आहेत ना, भरपूर लबाडी कशी करतात ते सांगतो तुम्हाला. लबाडी करतात, मी इथेच आहे म्हणतात, मी कुठे जाणार नाही म्हणतात, मी तुझ्याबरोबरच आहे म्हणतात. कशाला? स्वरूपाच्या अपेक्षेत म्हणतात, देहाच्या अपेक्षेत नाही म्हणतात. देहाच्या अपेक्षेत कुठे असतात? कळलं काय म्हणतो ते? कारण त्यांच्याकडे पक्क माहिती आहे ते चैतन्य स्वरूपच आहेत, त्यांच्याकडे खात्री आहे, त्यांच्याकडे देहभाव नाही, ते खरं सांगतात, पण आपल्या दृष्टीने लबाडी करतात. कारण तुझ्यावर म्हणतात, जेव्हा हाक मारतो बाजूला दिसत नाहीस, कुठे दिसत नाहीस, का नाही दिसत विचारतात ना. एखादा साधक विचारू शकतो, तू म्हणतो माझ्याबरोबर दिसलंच कुठे, अशी एक गोष्ट सांगितली जाते. एका भक्ताने देवाला विचारलं, तू म्हणतोस माझ्याबरोबर, तर जेव्हा माझ्याकडे संकट आली तेव्हा तू कुठं होतास? तर त्याने सांगितलं, तू जरा वाळूवर गोष्टी चालतात, तू जरा वाळूकडे बघ, किती पावलं दिसतात तुला? तर 2 पावलं दिसतात. माझीच आहेत ना, तुझी नाही, ती माझी पावलं आहेत, ती मी तुला उचलून घेतलेलं असतं म्हणून ती पावलं माझी दिसतात. लक्षात ठेवा. म्हणजे हे जितकं आपली श्रद्धा असेल, जितकी निष्ठा असेल, जितका जो भाव जितका दृढ होतो, तिथे हे चैतन्य स्वरूप तुम्हाला सर्वापरीने मदत करायला तयार असतं, अनुकूल असतं. म्हणून सतत चैतन्य देवाचं स्मरण करा. देवाचं स्मरण हे अनंत स्वरूप सर्वत्र आहे. आणि आपण म्हणून ही जी जाणीव आहे, आपण म्हटलं की ही जाणीव, लक्षात घ्या, ही जाणीव आहे, आपण प्रत्येकजण जाणीव रूप आहोत. ही जाणीव त्या चैतन्य स्वरूपाची आहे, दुसरा काही हे नाही. इथे भक्ती आली म्हणून भक्ती केली पाहिजे. म्हणून सद्गुरू भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आपण म्हणतो ती त्यासाठी, की इथे मी म्हणणारी ह्या देहातून असलेली त्या अनंत स्वरूपाची जाणीव आहे. ते अनंत स्वरूप ह्या जाणीवेतून स्वतःला अनुभवण्यासाठी ती प्रगट झाली आहे. प्रत्येकजण प्रगट कशाला झालं हे तुम्ही स्वतःला तिला अनुभवायचं आहे, स्वतःला जाणीवपूर्वक अनुभवायचं आहे. नेणीप्रवृत्ती आहे तिला माहिती आहे, गाठ जो तुम्ही आहे ते तुम्हाला माहिती असतं ना, पण जागेपणी तुम्ही आहात ते कळतं. तरी पण तुम्हाला बघायचं असेल तुम्ही कुठे बघता? आरशात बघता. आपण कसे दिसतो म्हणजे देह कसा, आपण म्हणजे ते देह कसा दिसतो, देह दिसता तो आपण आरसा सरळ बघतो का? आपण नाही, मग असं तोंड असं करून बघतो, परत तोंड असं करून बघतो. आता तुम्ही बायका नवीन साडी बिडी नेसली की तो आरसा 2-3 आरसे लागतात, एक आरसा चालत नाही. कळलं ना? म्हणजे ह्या अँगलने कसं दिसणार, ह्या अँगलने दिसणं कसं, वरून कसं दिसणार, असं ह्या सगळ्या बाजूने ज्या पाहतो की नाही आपण, तेव्हा आपला कळतं हा आपण असे दिसतो. एखादा अँगल चांगला दिसत नसणार तो अँगल बंद करतो, तो नको आपल्याला. कधी कधी एका अँगलने आपण चांगले दिसत नाही, एका अँगलने चांगले दिसतो, असं बरेच वेळ होतं. बघा, बघायला लागला तर कळेल तुम्हाला. तर हे जसं आरशामध्ये आपण पाहतो आपल्यालाच, कारण आरशात सगळी प्रतिमा वेगळी वेगळी दिसतात. आता ते एखादा आरसा जाडजूड दिसत असेल तर हा आरसा बरोबर न्यायला बाजूला करा, होतं ना. म्हणजे आपल्याला आपण चांगले कसे दिसतो हे पाहतो आपण आरशात. तसंच ह्या चैतन्यस्वरूप हे सगळे आरसेच निर्माण केलेले आहेत खरे. त्या प्रत्येकातून तो इतरांना पाहतो, म्हणजे स्वतःलाच पाहण्याचा प्रयत्न करतो, पण हेच तिथे विसरतो. आणि तो मग तो वेगळा तो वेगळा तो, अरे ते हे सर्व मीच आहे, मीच मला पाहतोय. ह्या प्रत्येक रूपात कोणतरी वेडावाकडा बघतोय, मीच बेडावाकडा बघतोय म्हणायचं कसं आहे.
स्वरूप भावातून जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहतो, म्हणून परमार्थ मोस्ट इंटरेस्टिंग असं महाराज म्हणायचे ना, एन्जॉय करता येतं परमार्थ म्हणजे की तुम्हाला ह्या दृष्टीने पाहिजे सगळं एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत का, पण म्हणजे आपण एकच स्वरूप आहोत, पण कसे चांगले पण वागतोय, वेड्यासारखे पण वागतो, अगदी क्रूर होऊन पण वागतोय, असं सगळं काय आपल्याला लक्षात यायला लागतं. आणि मग कोणाचा राग येत नाही कारण ते एकाचीच सगळी रूप आहेत. म्हणून आपल्या प्रेमाचा, आवडीचा आणि नावडीचा दोघांकडे समत्वाने पाहता आलं पाहिजे आपल्याला, कारण दोघंही परमेश्वराचेच रूप आहे, म्हणजे देवाचंच रूप आहे. तिथे कसलाही भेदभाव करता कामा नाही, वागण्यामध्ये भेदभाव येता कामा नाही. सर्वांकडे समत्वाने पाहता आलं पाहिजे. समत्वाने म्हणजे आपलेपणाने पाहता आलं पाहिजे. आपलेपणा म्हणजे प्रेमाने, आपलेपण म्हणजेच प्रेम. लक्षात, प्रेम ह्या शब्दाचे अर्थ वेगळे वेगळे लागू शकतात, पण आपलेपणा म्हणजे आपण एकच आहोत, या एकपणातून प्रत्येकाकडे पाहता आलं पाहिजे. तिथे भेद नाही कोणाकडे पाहणं, तो असा कसा, तो तसा कसा नाही. प्रत्येकाचं कर्म स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे परमेश्वराने, म्हणजे त्या अनंत स्वरूपाने. त्यामुळे जो तो ज्याचं त्याने सुधारायचं आहे, सांगायचं काम करावं, हे चुकतंय तुझं, पण 10 वेळा सांगून तरी ना ऐकलं तर सोडून द्या, त्याचं काय वाईट वाटून घेऊ ना ऐकत कसा, म्हणून आपण इतकं सांगतो ऐकत नाहीत. ते त्याचं प्रारब्ध आहे, त्याच्याप्रमाणे तो वागणार, त्याला ते कर्म स्वातंत्र्य आहे. पण आपल्याला हे कळलं, हे आपण सुधारलं पाहिजे, हे पहिलं लक्षात ठेवायचं. लोक सुधारली पाहिजेत ही चांगली गोष्ट आहे, लोक सुखी झाले पाहिजेत चांगली गोष्ट आहे, पण स्वतः जर आपण सुधारलो नाही तर लोकांनी सुधारलं पाहिजे म्हणत काहीच अर्थ नाही, कळलं नाही. आणि म्हणून इथे ही जी अनंत स्वरूप जी आहे ही ह्या देहातून प्रगट आहे. परत परत लक्षात घ्या, ही प्रत्येक देहातून ही जाणीव रूपाने तेच अनंत स्वरूप प्रगट आहे. जसं अनंत स्वरूप अदृश्य आहे तशी जाणीव पण अदृश्यच आहे. जाणीवेला पाहता येणार नाही, परमेश्वराला पाहता येईल, जाणीवेला पाहता येणार. परमेश्वराला आकार नाही, जाणीवेलाही आकार नाही. परमेश्वराला रंग नाही, जाणीवेलाही रंग नाही. परमेश्वराच्या ठिकाणी स्फुरण आहे, जाणीवेच्या ठिकाणी पण स्फुरण आहे. सगळं तेच आहे, फक्त ह्या जाणीवेने एवढंच लक्षात ठेव, मी परमेश्वर वेगळा नाही. म्हणून देवभक्त असे द्वैत, देहाच्या अपेक्षेत 2 आहेत. अद्वैत न खंडिता, दाखवी देवानंत, प्रार्थना आहे तुला. हे आता हे स्वरूपानंदांचं आहे, पण आपल्याला थोडे शब्द वेगळे केले त्याच्यात. पण ते स्वरूपानंद सांगतात की हे सगळं वेगळं वेगळं दिसतंय. देह वेगळे, देव वेगळा दिसतो, देह वेगळे दिसतात, किंवा सद्गुरू वेगळा दिसतो, शिष्य वेगळा दिसतो, सगळं आहे. तरी पण ते सगळे एकच आहेत. स्वरूपाच्या अपेक्षेत सगळं एक आहे, हे सतत स्मरणात राहिलं पाहिजे. आणि ते दाखव म्हणतात, म्हणजे प्रार्थना करता, हे मला दाखव, दिसू दे. हे सगळ्यांकडे मी वेगळे वेगळे मला दिसतं ना. रूप बघितलं आपण वेगळे वेगळेच पाहतो, सगळी वेगळेपणाने पाहतो. काही रूप आवडतात, काही नाही आवडत, आपल्या नावडीप्रमाणे होतं तसं. आपलं चूक आहे हे आपल्याला सांगायला पाहिजे. सगळी रूप एकाचीच आहेत. आपलाच हात आणि आपलाच पाय आवडतो की हात आवडतं? दोन्ही आवडतात. पाय नको म्हणून चालणार नाही, लंगडायला लागलं तर त्रास व्हायला. हात पण पाहिजे, पाय पण पाहिजे, डोळे पण पाहिजे, कान पण पाहिजे, सगळेच पाहिजे. तसे सगळेच आपल्याला हवेत, कळलं ना. सगळी रूपं आपल्याला हवीत. आपल्याला कोणच नको असं नाही, कारण सर्वांचं भलं. हवीत म्हणजे का घरी नेऊन ठेवायची नाहीत, हवी चला आपण एकत्र घरी राहूया, मग मारामारी कर. इथे हा जो भाव आहे की हा भाव धरायचा आहे आपल्याला, की ही सर्व एकाच तत्वाची रूपं आहेत, पण प्रत्येक रूप स्वतंत्र आहे. विचार, उच्चार, आचार करण्याचं कर्म स्वातंत्र्य म्हणतो आपण त्याला. कर्म स्वातंत्र्य आहे तिथे. त्यामुळे आता समजा कधी आई वडील मुलांना सांगतात, ओरडतात, तरी ऐकत नाही. म्हणजे चिडतात कोण? आई वडील. मुलाला काही फरक पडत नाही. त्रास कोणाला होता? आई वडिलांना. सांगायचं काम करायचं, काही एक मर्यादा आहे, तोपर्यंत करत राहा, सांगत राहा. नाही असं नाही, ऐकत असेल तर चांगलंच आहे. प्रेमाने सांगा, मारून सांगा, दरडावून सांगा, काही सांगा, पण प्रयत्न करायला हरकत नाही. आणि ते पण प्रयत्न किती? मुलाचं वय 12 वर्ष होईपर्यंत करा. 14-15 आला की खांद्यावर हात ठेवा, कळलं ना. तिथे आता मग आरडाओरडा करायची गरज नाही, कारण त्याची मेंदूचं वाढ झालेली असते सगळी, त्याला सगळं कळत असतं. म्हणजे एकदा 8 वर्षाचा झालं की मेंदूची वाढ पूर्ण होते आणि त्यामुळे सगळं काही ज्ञान व्यवस्थित कळतं त्या मुलाला.
फक्त तो संस्कारातून कसं वागेल हे त्याच्या पद्धतीवर असतं. कळलं ना? म्हणून हे ज्ञान प्रत्येकाला झालं पाहिजे की हे असं का जीवन चाललंय आपलं. म्हणून अनंत स्वरूप एक आहेच, ते नाही असं कधी होत नाही. प्रत्येक देहातून जाणीव सुद्धा आहेच. ह्या जाणीवेला देहाच्या अपेक्षेत प्रपंच करायचा आहेच आणि ह्याच जाणीवेने देवाच्या स्मरणात राहायला हवं आहेच. या 4 गोष्टी कळल्या पाहिजे, तो परमार्थ. त्याच्यातून कसं वागायचं, कसं बोलायचं ते कळलं पाहिजे आपल्याला. कळलं? म्हणून स्पष्ट चित्र पाहिजे. देहाच्या अपेक्षेत तुम्ही ऑफिसात गेल्यावर कसे वागता, वेगळं वागता की नाही? परिस्थितीनुसार वागतो आपण. लग्न समारंभाला गेले तर कसे राहता? तिथे काय फाटके कपडे घालून जात नाही ना की साधे कपडे कोण घालतं असं वरच विचारणार ना. म्हणजे त्या परिस्थितीत ते आपण जसं बदलतो तसं प्रपंचाच्या अपेक्षेत ह्या चैतन्य स्वरूपाने कसं वागायचं. सगळ्यांशी आपलेपणानेच राहायचं आहे, सगळ्यांना आनंदात द्यायचा आहे. तिथे अहंकाराची गरज नाही आहे, राग लोभाचीही गरज नाही, मानपानाचीही गरज नाही आहे. कारण तू चैतन्य स्वरूप आहे. तुझ्या प्रत्येक साधकाला आपल्या आतमध्ये सतत लक्षात ठेव, तू चैतन्य स्वरूप आहेस. तुला कोण आरडाओरडा केलाय, कोणाला आरडाओरडा केलाय, कोणाचा अपमान केलाय, त्या देहाचा अपमान केलाय, तुला काही फरक पडत नाही. इतकं जाणीवेशी निष्ठावंत होऊन राहता आलं पाहिजे. जाणीवेनेच कोणी मान अपमान केलेला आहे विसरून जा, माफ करा असं जे म्हणतो ना आपण. कारण ते सगळे वरवरचे बुडबुडे आहेत. मान अपमान काय तुमची जखम नसते की खड्डा मारला आणि झालंय तुम्हाला, पण आपण ती भावनेतून कल्पना इतकं पक्का भरून भेटलं की आपण त्याचं तोंडच बघायचं नाही म्हणतो ना. असं होतं ना बऱ्याच वेळेला. हे सगळं साधकासाठी धोकादायक आहे. सर्वसाधारण माणसं वागतात ती वागू, त्यांच्यासाठी आपण काय बोलायला जाणार नाही. जे साधक आहेत, जे सद्गुरू भक्त आहेत, त्यांनी आपल्याला मानपान की कोणी चांगलं बोलतंय कोणी वाईट बोलतंय ह्यात अडकायची गरज नाही. तो त्यांचं कर्म स्वातंत्र्य आहे त्यांना दिलेलं. त्यांना काय बोलायचं बोलू. आपल्याला चैतन्य भावातून जीवन जगायचं आहे एवढं कळलं पाहिजे. इथे निर्भय होता आलं पाहिजे. भय कसली असं, देहभावातून भीती आहे, चैतन्य भावात सावधपणा आहे. भीतीचं रूपांतर सावधपणात होतं. म्हणून तुम्ही चैतन्य भावात आहे म्हणून काय 4थ्या माळावर उडी मारणार नाही ना. माहिती आहे 4थ्या माळावर उडी मारतात देहाचे हाल होतील. म्हणून ती काळजी घ्यायला पाहिजे, तिथे शहाणपण हवं. म्हणून चैतन्य भावातून देहाची काळजी घेतलीच पाहिजे. देहातून सगळ्यांशी, आपल्या प्रत्येक देहाच्या अपेक्षेत आपण प्रत्येकाशी आनंदाने प्रेमाने कसं बोललं पाहिजे. जाल तिथे हसून कळून राहिला आनंद. आपलेपणा म्हणजे काय, नेमका आनंद द्या. आनंद द्या महाराज म्हणतात म्हणजे काय, आपण कसे चांगले वागतो त्याच्यावर समोरचा आनंदी होतो. आपणच जर कठोरपणे कोणाशी बोलत असू की कोणाला तोडून बोलत असू तर आपण तो मोठा अपराध करतो हे आपल्या लक्षात येत नाही. आपण शिस्तीच्या नावाखाली किंवा काही कोणाला चुकलं म्हणून आरडाओरडा करण्याच्या नावाखाली जर आपण आपल्या हातात सत्ता घ्यायला गेलो की सगळं गणित चुकायला गेलं. कारण आपणच नाही, आहे कोण आहे, चैतन्य स्वरूप आहे. सगळं जे आहे ते देवाचं आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे. हे सतत स्मरण असलं पाहिजे. देवाचं स्मरण, आधी देवासी ओळखावे मग त्याचे भजन करा. म्हणजे काय, हे भजन टाळ्या मारल्या भजन नाही. इथे भजन म्हणजे सतत हे चिंतन पाहिजे आपल्याला की देव काय अनंत स्वरूप आहेच. ही जाणीव म्हणजे अनंत स्वरूप होऊ शकत नाही. तिने त्याच्याशी एकरूपच झालं पाहिजे. मी अनंत स्वरूप होईन असं जर म्हटलं तर सगळी गणित चुकली. कळलं ना? म्हणून तिन्ही अस्तित्व लक्षात ठेवायचे. परमार्थामध्ये हे स्पष्ट कधी कुठे सांगितलं जात नाही म्हणून गोंधळ होतो. अनंत स्वरूप आहेच म्हणजे समुद्र आहेच, लाट पण आहेच. लाट ही तिचं अस्तित्व आहे. थोडा वेळ का असेल ते लाटेचं अस्तित्व आहे. त्या लाटेने कसं राहायचं, आनंद कसा घ्यायचा हे लाटेने ठरवायचं आहे. म्हणजे आपल्या अपेक्षेत आपण त्या परमात्म्याची लाट आहोत. ह्या जाणीवेने समजून घ्यायचं मी कसं आनंदाने राहिलं पाहिजे, कसं सर्वांशी आपल्या प्रेमाने राहिलं पाहिजे, कसं सगळ्यांना सांभाळून घेता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी सद्भावनेच्या रूपाने सांभाळता आलं पाहिजे. समोरचा माणूस तुम्हाला कसाही बोलेल कसंही वागेल तरी आपण शांतपणे कधी हसून खेळून त्याकडे थोडं दुर्लक्ष करून परिस्थिती निभावून नेणं
हे आपलं कौशल्य आहे. पण चैतन्य भाव झाल्याशिवाय नाही होणार. मी पण असेल तर तू कोण स्वतःला समजतोस असंच विचारणार ना आपण. आणि मी कोण आहे माहिती आहे का तुला, असंही म्हणतात ना लोक. असं कोण जाय तुम्हाला मी कोण माहिती, हो माहिती आहे ना मला, तू चैतन्य स्वरूप आहेस असं. समोरचा माणूस म्हणेल का हा वेडा माणूस झाला काय बरोबर. म्हणून तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय, अनंत स्वरूप आहेच, सद्गुरु तत्व आहेच, म्हणजे अनंत स्वरूप आहे ते त्या रूपात सद्गुरु रूपाच्या रूपाने पूर्णत्वाने प्रगट आहे. 2 गोष्टी झाल्या. तिसरं, मी म्हणणारी जाणीव आहेच. ह्या देहातून ही जाणीव ती मी म्हणते किंवा तू म्हणते, जे सगळं म्हणते, ही जाणीव ह्या अनंत स्वरूपाचंच अंग आहे, वेगळी नाही आहे. पण ह्या जाणीवेला आता ते कळत नाही. म्हणून ह्या जाणीवेने परत अभ्यास काय करायचा, मी अनंत स्वरूपाची ही जाणीव म्हणून जी मी आहे, जाणीव मी आहे, शरीर मी नाही म्हणत आता, ही जाणीव मी आहे ती अनंत स्वरूपाची आहे. आता अनंत स्वरूप लक्षात येत नाही तर मग कोणाला पकडायचं, सोपा उपाय सद्गुरूंना पकडायचं. म्हणून ही जाणीव सद्गुरूंची आहे म्हणजेच अनंत स्वरूप आहे. हे दोन्ही अर्थ लगे. सद्गुरू म्हणजे देह व्यक्ती नव्हे, लक्षात आहे. आपण पुन्हा पुन्हा हल्ली सांगतोय, रूप पाहतो ते पाहतो, पण ते आहे काय, चैतन्य स्वरूपच आहे. जोपर्यंत सद्गुरूंकडे तुम्हाला चैतन्य स्वरूप म्हणून पाहता येणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः कसे चैतन्य स्वरूप होणार. देह भावाचं रूप तर पहाच, कारण सद्गुरूंना ओळखणार कसं, रूपामुळे. पण ते रूप म्हणजे काय, ओळखीसाठी आधार कार्ड. ते चैतन्य स्वरूपच आहे, तिथे शंकाच नाही, ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून त्या सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे. भक्ती म्हणजे काय, त्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं आपल्याला. सद्गुरूंशी एकरूप म्हणजे शरणागती म्हणजे काय, जे चैतन्य स्वरूप तिथे दिव्यत्वाने प्रगट आहे, त्या दिव्यत्वात ह्या जाणीने विलीन व्हायचं आहे. विलीन व्हायला शिकलं पाहिजे. एकरूप म्हणजे काय, विलीन. मी उरताच कामा नाही, मी उरता म्हणजे देहभाव उरता कामा नाही. ते तुम्ही मी उरता म्हणजे घाबरू नका, मरणार की काय, नाही मरणार, कारण जाणीव अमर आहे. परत सांगितलं ना, ही जाणीव अमर आहे. देहभाव हा येणारा जाणार आहे, देह सुद्धा येणारा जाणार आहे. म्हणून आपलं अस्तित्व म्हणजे ही जाणीव आहे. म्हणजे जाणीव मी, पुन्हा पुन्हा स्वतःला सांगा, ही मी म्हणणारी जाणीव आहे. आणि ही जाणीव कोणाची आहे, चैतन्य स्वरूप अनंत स्वरूपाची म्हणजेच सद्गुरूंची. दोन्ही एकत्वाने पाहता आलं म्हणजे सद्गुरू भक्ती ही तिथे व्हायला हवी. सद्गुरूंप्रती प्रेम, सद्गुरूंप्रती श्रद्धा, सद्गुरूंप्रती निष्ठा, सद्गुरूंना विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही. असं ज्यावेळेला आपण म्हणतो, काही लोक काय करतात म्हणतात, हो आम्ही हे केलं, चालेल काय. मग सद्गुरू आपल्या म्हण, हो चालेल, छान आहे छान आहे म्हणायचे. मग सद्गुरू एखाद्या विचारला, सद्गुरू असं ह्याला वेळ आहे तुम्ही हे, अरे तो म्हणाला केलं, म्हटलं तर त्याला काय म्हणू, मी केलं, आता केलं तर मी नको करू म्हणणार का. सद्गुरूंनी सांगितलं प्रवचनात गोष्टी या. म्हणजे असं विचारू नका, आधी आपल्याला हे करायचं, आपण सद्गुरूंना विचारूया असं ठरवून विचारलं तर आधी करतो. आणि मी असं केलं, सद्गुरू चालेल ना, सद्गुरू हो हो चांगलं आहे चांगलं आहे म्हणणार. सद्गुरू आपल्या असेच म्हणायचे, चांगलं छान आहे छान आहे. म्हणजे आपण विचारायचं कसं आणि विचारायचं काय. तुम्हाला प्रपंचातले प्रश्न विचारायचं का, विचारा, काही हरकत नाही. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाहीच आहे सद्गुरूंसाठी, आपल्यासाठी वेगळा आहे. कारण आपण प्रपंचात असं असं करतो आणि परमार्थ असं, म्हणजे डोळे बंद करून का आपण परमार्थ केला असं वाटतं, आणि डोळे उघडले की आपला प्रपंच सुरू होतो, असं होतं ना. तर इथे दोन्हीतल्या गोष्टीतून आपल्याला ह्या चैतन्य भावात कसं राहायचं आहे, ह्या अंगाने आपल्याला हे प्रश्न असले पाहिजेत की आपल्याला हे चुकतं कुठे, कळत नाही कधी कधी. की इथे देहभाव आडवा आला, इथे अहंकार आडवा आला, इथे मीपणा आडवा आला, की ते संस्कार आडवे येतात, तिथे निराशा आडवी येते, आळस आडवी येते, अशा अनेक गोष्टी येतात आपल्या जीवनामध्ये. इथे तुम्हाला धरायला कोणतरी हवा असतो, नाही तर धरताना आपण निराधार होतो. ज्या माणसाला सतत आधार आहे, मी लहान मूल आहे त्याला आईचा आधार आहे, तर ते मस्त की कुठे उड्या बिड्या मारत आईकडे लक्ष, तर आईचं त्याकडे लक्षात, आई बघणार, माहिती आहे त्याला. तसा ह्या परमात्मा किंवा हा सद्गुरू आपल्याला सतत पाहतोय, तोच मला सांभाळणार आहे. म्हणून बिंदास सगळं करू शकता. बिंदास म्हणजे जे सद्गुरू सांगतात तेच करू शकता. म्हटलंय सद्गुरू बिंदास करू शकता, चला पार्टी करूया मस्त, असं नको व्हायला. कळलं ना, की इथे हे नियम आपल्याला सगळे समजले पाहिजेत. कोणतीही गोष्ट वाईट नाही बघा, त्याचं एक मर्यादा क्रॉस झाली की ती वाईट असते.
दान देणं वाईट नाही, पण किती द्याल? तुम्ही भिकारी होऊन द्यायचा असाल तर उपयोग नाही ना. लक्षात घ्या. कर्णाने दान दिलं म्हणून तर मृत्यूला पावला ना. जर त्याने कवच कुंडल द्यायची की नाही, गरजच नव्हती ते इंद्राला त्या कवच. ज्याला गरज आहे ते द्या. उपाशी आहे माणसाला अन्न द्या. एखादा गरीब माणसं पैशाची गरज आहे, जमत असेल तर द्या. जेवढे तुमच्याकडे राहील शिल्लक ठेवून द्या. सगळे देऊ नका. तो कर्ण सगळं द्यायला धावला. त्याने इंद्राला एका शब्दाने, तुला ह्याचा कवच कुंडल उपयोग काय होणार, एका शब्दाने नाही विचारलं. दिलं म्हणून तो वेडेपणा झाला ना. जर कवच कुंडल दिलं तर कर्णाला मरण नव्हतंच, म्हणजे स्वतःचा घात केला ना. म्हणून दान काय करायचं, जिथे गरज आहे तिथे द्या. म्हणजे सत्पात्री दान द्या असं म्हणतात ना. म्हणजे ज्याला खरोखर उपाशी, आता आपण बघू श्राद्ध करतो, श्राद्ध तेव्हा सगळ्यांना बोलवतो आपल्या नातेला. पण जे उपाशी आहे त्यांना द्या ना. ज्याचे पोट भरलेले त्यांना काय देता, कळलं ना. आय खाऊन पिऊन मस्त आहे त्यांना आपण जेवायला बोलतो, या जेवा. त्याच्यानं काय पुण्य मिळणार तुम्हाला. जे ज्यांना गरज आहे, म्हणून अशा श्राद्ध करताना काय करा, जी गरीब मुलं आहेत रस्त्यावर कोणा, तिथे जाऊन द्या ना. तिथे नेऊन द्या सगळ्यांना खाणं. तुम्ही नातेवाईकांना बोलवण्यापेक्षा ते केलं पाहिजे की दान देण्याची कुवत त्यांना द्या. पण जिथे सत्पात्री, जिथे गरज आहे तिथे ज्ञान, जिथे गरज आहे तिथे ज्ञान देणं, दान करणं म्हणजे मूर्खपणा आहे. तिथे पुण्य बिण्य काही मिळत नाही. ज्याचं पोट भरलं त्याला आणखीन जेवायला दिलं, तो कारण अरे नको रे बाबा माझं पोट भरलं, ते तुम्ही घ्यावं म्हणतात. काही गृहिणी असतात बघा तुम्ही, अहो नको नाही, खाओ असं म्हणतात ना. दुसरा तुम्ही त्या घरी जाणार, नको मला जायचं नाहीये तिथे, असं पण होतं. नको रे बाबा तिथे नको जाऊया, असं पण होतं. म्हणून मर्यादा, प्रत्येक गोष्टीत जिथे मर्यादा आहे तिथे पुण्य आहे. जिथे मर्यादा तोडली जाते तिथेच पाप होतं, तिथेच वाईट परिणाम मिळतो. पाप म्हणजे वाईट परिणाम मिळतो, पुण्य म्हणजे चांगला परिणाम मिळतो. म्हणून परत अनंत स्वरूप एकच आहे. देहातून तेच अनंत स्वरूप जाणीव रूपाने प्रकट, म्हणजे तिथे विविधता आली परत. पण जाणीव आणि अनंत स्वरूप ते वेगळे पण नाही, ते अनन्य आहेत. म्हणजे एकत्र आहेत, तिथे वेगळं नाहीये एका बाजूने स्वरूपाकडनं पाहिलं तर. पण रूपाकडनं जेव्हा देहभावातून ही जाणीव होते तेव्हा ती देवापासून वेगळी पडली. तिथे जीवभाव आला, देहभाव आणि जीवभाव तिथे निर्माण झाला. आणि हे जीवभाव ते मनरूपाने प्रगट झालं. मग मनाच्या द्वारे ते चंचल झालं, अस्थिर झालं, म्हणजे नव्हतं ते सगळे गुण आले. म्हणून हे सगळे गुण हे चैतन्य स्वरूपाचेच आहेत. बाहेरून कुठून येणार गुण? तुम्हाला राग येतो बाहेरून येतो का? आतूनच येतो. म्हणजे कोणाचा येतो? जाणीवतूनच राग येतो ना. म्हणजे सगळं जे दोष म्हणाल किंवा गुण म्हणा, हे सगळे कोणाचे आहेत? जाणीवेचे. पण काय प्रकट करायचं ठरवलं कोण? आपण. म्हणून आनंदाने बोला, प्रेमाने बोला, कृतज्ञतेतून पहा. हे सगळं जेव्हा समजून घ्यायचा प्रयत्न करा, सांभाळा. सगळ्यांना सांभाळण्याची पण कला असते. वाटेल त्याला तुम्हाला सांभाळता येणार नाही, तर कोण डोक्यावर बसतो, हो सांभाळते, हा डोक्यावर येऊन बसला माझ्या, असं म्हणतो. ते सगळं आपल्याला करता आलं पाहिजे, कारण तिथे हे सगळं जीवन कोणाचं आहे? देवाचं आहे, म्हणजेच अनंत स्वरूपाचं आहे, चैतन्य म्हणजे सद्गुरु स्वरूपाचं आहे. ही सगळं सतत लक्षात, म्हणजे सद्गुरु तत्व आहेच, चैतन्य स्वरूप आहेच, मी म्हणणारी जाणीव आहे. ह्या जाणीवेने ह्या तत्वाशी एकरूप व्हायचं आहे. सद्गुरु तत्वाशी एकरूप. सद्गुरूंप्रती निष्ठा म्हणजे काय? सद्गुरूंप्रती शरणागती म्हणजे काय? सद्गुरु तत्व आहे, त्या सद्गुरु तत्वाशी मला एकरूप व्हायचं आहे. एकरूप व्हायचं म्हणजे मी उरताच कामा नये. जे आहे ते सद्गुरूंचंच आहे, ह्या भावामध्ये सतत आपलं जीवन जगता आलं पाहिजे. आणि जेव्हा हे जगता येईल त्यावेळेला, आणि तिथे म्हणून म्हणतात ते श्रद्धा आणि निष्ठा महत्वाची ठरते. की श्रद्धा निष्ठा प्रगल्भ होत जाईल तितका साधकाचं अनुसंधानाकडे प्रवास सुरू झाला म्हणून समजा. कारण त्याला ते सगळं व्यवस्थित समजतं. म्हणजे एक लक्षात ठेवा, दासबोधमध्ये वेगळं सांगितलं आहे का? नाही. खरं सांगायचं शब्द तेच, म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या अंगाने समजा. बाकीच्या गोष्टी दासबोधात त्यांनी सांगितलेल्या आहेत. गीतेमध्ये वेगळं काय सांगितलं आहे का? नाही, तेच सांगितलं आहे. मग जे मूळ ज्ञान आहे हे अनंत स्वरूप चैतन्य स्वरूप आहे, आणि तेच तू जाणीव रूपाने प्रकट आहे, हेच सांगितलेलं आहे. अष्टवक्र गीता, सगळ्या ठिकाणी सार हेच आहे.
म्हणून कोणत्याही संतांचं जेव्हा आपण वाचन केलं तर तिथे आपले शब्द वेगळे असतील, काही साधना वेगळ्या सांगतील, पण आहे तत्व एकच की तू चैतन्य स्वरूपाची जाणीव आहेस. साधी सोपी गोष्ट लक्षात ठेवायचं, हे सार आहे परमार्थाचं. मी म्हणणारी ही जी जाणीव आहे ही चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे ही जाणीव आहे ही चैतन्य स्वरूपाची आहे, म्हणजे सद्गुरू स्वरूपाची आहे. सगुण रूपात सद्गुरू, निर्गुण निराकार स्वरूपात चैतन्य स्वरूप. हे सतत चिंतन आपल्याकडे असलं पाहिजे, सतत भजन असलं पाहिजे. म्हणजे सद्गुरू 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 म्हणून जेव्हा जितकंच त्या ज्ञानाच्या स्मरणातून आपण जेव्हा बघतो सद्गुरूंना, ते रूप जरी दिसलं तरी ते अनंत स्वरूपाचंच रूप आहे की अनंत स्वरूपच आहे. ह्या भावात अनंत स्वरूपाशी एकरूप होता येतं. दोन्ही भाव आहेत, भावाप्रमाणे हे सगळं प्रगटीकरण होत असतं आपल्याकडे. आणि म्हणून इथे सतत हे चिंतन, म्हणून भक्ती कुठे येते? सद्गुरूंच्या स्वरूपाशी विलीन होण्यात भक्ती आहे. ही प्रोसेस आहे. मी आहे आणि सद्गुरू हे दोन दिसतात. सुरुवातीला सद्गुरू आणि मी दोन्ही चालतं. मग सद्गुरूंचं ज्ञान ऐकून हा साधक अधिक प्रभावित होत जातो. तो अधिक प्रभावित होता आणि थोडं ऐकायला लागतो. थोडं ऐकता परत त्याला तसं वागता येत नाही हे कळतं. तसं वागता येत नाही कळल्यानंतर प्रयत्न करतो, तरीसुद्धा नाही जमत, मग निराश होतो. परत सद्गुरूंना विचारतो, परत सद्गुरू सांगतात. ही जी देवाणघेवाण आहे दोघांची, म्हणून सद्गुरूंशी सतत टच म्हणजे सतत कॉन्टॅक्टमध्ये राहता आलं पाहिजे, सतत त्यांच्याशी संबंधित राहता आलं पाहिजे. कारण शिष्याला नेहमी म्हणजे मन आहे शिष्याकडे, अजून ते देहभाव आहे, त्यामुळे ते चंचलपणा तिथे त्याकडे आहे. आणि चंचलपणा असल्यामुळे कधी निराशा येते, कधी जमत नाही, कधी जमतं, कधी जमत नाही जमतं, हे सगळं तिकडे येतं. आणि त्यामुळे शिष्य जर सद्गुरूशी संबंधित राहिला नाही, कनेक्ट राहिला नाही, तर तो कधी बाजूला होऊ शकतो. म्हणून इथे सद्गुरू भक्ती खूप महत्त्वाची आहे. सद्गुरू भक्ती म्हणजे सद्गुरू तत्वाची भक्ती. सद्गुरूचं रूप पाहायचं, पण ते सद्गुरू स्वरूपच, म्हणजेच ते अनंत चैतन्य स्वरूपच. अनंत चैतन्य स्वरूप सतत आहे, तेच तत्व तिथे त्या रूपाने प्रगट आहे, एवढंच. मी म्हणणारं सुद्धा तत्व त्या चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे, पण ते कळत नाही, म्हणून त्या स्वरूपाशी एकरूप व्हायचं. मग नदीने समुद्राशी एकरूप होते म्हणजे काय होतं? नदी असते, समुद्र असतात, पण ज्यावेळेला समुद्र आणि नदी एकरूप होतात तर समुद्र होऊन जाते, तर नदी राहत नाही तिथे. तसं शिष्याचं मी पण तिथे उरत नाही. मी राहत नाही म्हणजे काय? मी पण उरत नाही, मी अमुक तमुक उरत नाही. मी असा वागतो, मी तसा वागतो, माझं असं म्हणणं आहे, माझं तसं, ते काही उरत नाही. तर सद्गुरू काय म्हणतात, आपण त्याचं आपलं चालू राहतं. सद्गुरू सांगितलंय, सद्गुरूने सांगितलं, ते चालू राहिलं पाहिजे. मग तिथे शरणागती आली, तिथे अहंकार गेला, तिथे मीपणा गेला, तिथे देहभाव गेला, तिथे अनुसंधान सुरू झालं. कळलं? म्हणून ही सगळी प्रोसेस आहे जीवनामध्ये. आणि ती प्रोसेस आपल्याला पुन्हा कशी साधायची आहे ते लक्षात घ्या. कारण आता कळल्यासारखं वाटलं तरी पुढच्या क्षणी सगळं विसरलं जाईल. कारण विसरणं हा आपला स्वभाव आहे. म्हणजे कोणाचा? मीपणाचा स्वभाव, जाणीवेचा नाही. ती जाणीव आज मीपणात गेल्यामुळे ती विसरते. पण जितका आठव धरायला लागलात की मीपणा कमी व्हायला लागतो. हे असं इक्वेशन आहे. विसराला बाजूला केलं तर उरतो तो देव उरतो. मीपणा कमी व्हायला पाहिजे तर मीपणा नाही कमी करायला जायचं. जितका मीपणा कमी होईल तितका मीपणा वाढत जाईल. मला असं वागायचं नाही, मला, अरे तू मला म्हणतोस वागतोस का बघतोस का असं म्हणतो ना आपण. इथे सर्व जे आहे ते सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे सद्गुरू सतत माझ्याबरोबर आहे. सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूप, सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूप. ह्या माध्यमातून जेव्हा पुन्हा आपण ती भक्ती करतो तेव्हा हा साधकाला, कारण आकार धरल्याशिवाय तो अभ्यास होत नाही. परत लक्षात आलं, निर्गुण निराकार स्वरूप धरायला काही हरकत नाही, ज्यानं जमतं त्यांनी धरावं, पण तिथे अहंकार येण्याची भीती आहे. सद्गुरूंना पाहिल्यानंतर शिष्याचा अहंकार अर्धा होतो. कळलं न कळतो, बरोबर हात जोडतो की नाही सद्गुरूकडे गेलं, आपण सद्गुरूकडे गेलो की पहिल्यांदा नमस्कार करतो, म्हणजे अहंकार गेलेला असतो का? नसतो, पण अर्धा झालेला असतो तिथे. कळलं ना? बाहेर आला की परत वाढतो. सद्गुरूंच्या जवळ शांत बसतो, मागून मग टपली मारली तर गपचूप बसतो, सद्गुरू आहे समोर म्हणून.
बाहेर बाहेर या, बाहेर कार्यालयात टपली मारली तू विचारतो ना आपण. म्हणजे तिथे अर्धा झालेला परत हा मोठा होता परत झाला. म्हणजे या सगळ्या गमती आहेत आपल्या परमार्थामधल्या. कळलं ना की हे असं आपलं जीवन आहे. त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ते पुढे जाण्यासाठी भक्ती शिकली पाहिजे. भक्ती, साधना, चिंतन, मनन आणि चर्चा, प्रश्न जे जे उमटतात ते प्रामाणिकपणे विचारत चला. कोण हसेल, कोण बोलेल, हे बरोबर आहे काय, चूक आहे, काही विचार करायचा नाही. कारण तिथे तुम्ही लहान मुलासारखं विचारलं पाहिजे. तुम्ही कोण विद्वान आहेत म्हणून विचारत नाहीत. कोण विद्वान प्रश्न विचार म्हणून तो विद्वान होत नाही. लक्षात घ्या. आपल्याला आपल्या जाणीवेचं शुद्धीकरण करायचं आहे. म्हणजे ही जाणीव अशुद्ध हे आपल्याला आधी पहिलं मान्य आहे. कारण का, देहभाव आहे तो अशुद्धपणा. आणि त्याच्यातून मला जर पुरत देवभावाकडे वळायचं आहे, म्हणजे त्या उन्नत अवस्थेमध्ये वळायचं आहे, तर मला तिथे बऱ्याच गोष्टी शिकाव्याच लागणार. लगेच येणार नाहीत ना. आता AI काय सुरू झालं, लगेच समजतं का कोणाला? त्याचे कोर्सेस करावे लागतात ना, तरच थोडंसं कळतं ना. तर कुठं आपलं आपण म्हणतो हा असं आहे, होतं असं आहे, पण आपल्याला म्हटलं आपल्याला काहीच माहीत नाही, असं होतं ना बऱ्याच वेळा. तसं देवभाव म्हणून ऐकून भरपूर माहिती आहे, पण देवभाव म्हणजे परत काय, हा प्रश्न पडतो शेवटी. म्हणून इथे सद्गुरूंना शरण जाणं, सद्गुरू भक्तीतून सद्गुरूंच्या प्रमाणे तू जाणीय म्हटलं, हा मी जाणीयच आहे म्हणाल पाहिजे. नाही कळतं मी जाणीय म्हणायचं. कळत नाही प्रथम. पहिल्यांदा तू जाणीय म्हटलं तर कळतं कुठे कोणाला? काहीच कळत नाही. कारण देहभाव इतका घट्ट असतो की तिथे ही जाणीव कळत. म्हणून जाणीव कळत नाही तर आत्मा काय कळणार? आत्मा, परमात्मा हे जे शब्द आहेत ते संस्कृतमधले आहेत खरे, पण आपल्या भाषेत आपल्याला ते कळतच नाहीत. आपण फक्त परंपरेने म्हणतो आत्मा, हा परमात्मा, हा जीवात्मा, हा शिवात्मा. समजत नाही. ते जाणणारं तत्व तेच आत्मतत्व. ह्या देहातून पाहणारं जे तत्व आहे तेच आत्मतत्व. हेच आत्मतत्व जेव्हा शुद्ध असतं तेव्हा ते स्वरूपाशी एकरूप होतं. अशुद्ध आहे तेव्हा देहभावातून वागतं. एवढा फरक कळला पाहिजे. सगळ्यांना स्पष्ट झालेलं असेल आता, समजायला काय हरकत नाही ना. तिथे कसं होतं, सद्गुरूंप्रती आम्हाला बघा, आपण आपलाच विचार करा. आपण जेव्हा प्रथम सद्गुरूंना पाहिलं, आता माझंच सांगेन मी ज्यावेळेला सद्गुरूंना पाहिलं तर आपटे काकांच्या इथे एक कार्यक्रम हे होता, एकनाथ षष्ठीचं महाराजांचं प्रवचन चालू होतं. मला काय सद्गुरू वगैरे काही माहीत नव्हतं, की सद्गुरू भक्ती वगैरे काहीच माहीत नव्हते. मी आई बाबांचा डबा द्यायला गेलो होतो, ते भाजी पाव केलं होतं म्हणून द्यायला गेलो होतो. आणि सद्गुरूंचं जे शब्द प्रवचन चालतं माझ्या कानावर पडलं. त्यावेळेला त्यांनी दिव्य बँकेचं हे सांगत होते. आपल्याकडे दिव्य बँक आहे ना, आणि ते जेव्हा मी ऐकलं तर माझ्याकडे क्लिक झालं, अरे हे काहीतरी वेगळं सांगतात. ते जे मला कधीच माहीत नव्हतं ते सांगितलं. मग त्याच्यातून मी ऐकायला जायला लागलो. लांबून ऐकायचं, जवळ नाही जायचं. जवळ लोक पकडतात ना. पण लांबून जायचं, संपलं की लगेच पळून जायचं. असं पण किती, म्हणजे ही सगळ्यांची स्टेप्स आहेत सगळ्या. पण एकदा आपल्याला ते कळायला लागलं की श्रद्धा बसायला लागते. मग तिथे हे सद्गुरू आहेत. मग त्यांच्या आपल्याला आदर निर्माण होतो की ते काय वेगळं सांगतायत, सुंदर सांगतायत, हे हळूहळू कळतं. पण आचरण द्यायला कठीण असतं. मग तिथे पुन्हा 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 जायला लागलं की तिथे सद्गुरूंचं प्रेमही बसतं, सद्गुरूंची श्रद्धाही बसते, सद्गुरू म्हणतात त्यामुळे करण्याची इच्छा होते. पण जितका संबंध वाढत जातो सद्गुरूंबरोबर, जितकं बोलणं होतं, त्या बोलण्यातून शिष्याचं अधिक परिवर्तन व्हायला लागतं. म्हणून हे सगळे ही प्रोसेस आहे, एका दिवसात होत नाही. अनुसंधानसुद्धा होण्यासाठी ही सगळी प्रोसेस सांगितली मी तुम्हाला, की सतत चिंतन पाहिजे, स्मरण पाहिजे. सद्गुरूंनी आपल्याला काय काय सांगितलं आहे त्याचा विचार केला पाहिजे. त्या चिंतनातून आपण राहतो की न राहतोय निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण चिडतोय, मग हे चिडतं चुकीचं आहे हे जेव्हा कळायला लागतं तर चिडता आठवण द्यारे चिडतोयच, पटकन पारा खाली येईल. ह्या सुधारणा होतात जाणीवच्या. की जाणीवेला आधी कळतच नाही. आपण रागावलं म्हणजे वाईट झालं कधी कोणाला पूर्वी वाटत होतं का? मस्त समोरची जिरवली म्हणतो मी, असं म्हणतो की ना उलटं, की याला असंच रखडलं, असंच बोललं पाहिजे होतं, नाही त्याशिवाय तो सुधारणार कसा? तू सुधार, तू बिघडतोस ह्याचा विचार करतो, सुधारतो, जाऊ दे. रागावतोस म्हणजे तू बिघडलास. कळलं ना? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून सुधारणा व्हायची आहे. ती सुधारणा होण्यासाठी आपल्याला ह्या 3 गोष्टी व्यवस्थित आधी समजल्या पाहिजेत. तत्त्वमसी म्हणजे ते त्यात अनंत स्वरूपाचं तू अंग आहेस.
ते अनंत स्वरूप तू आहेस हे स्वरूपाकडनं बरोबर, पण तुझ्याकडनं चूक. जसं समुद्राची लाट आहे बरोबर, पण लाट म्हणजे समुद्र आहे, चूक. जे आहे ते समुद्रच आहे, तिथे लाट म्हणजे फक्त येणार जाणं. तसं आपण म्हणजे ते आहे काय, ते एक लाट आहे, पण आहे ते स्वरूपच आहे, ते सद्गुरू स्वरूपच आहे. हा भाव पक्का झाला म्हणजे मीपणा गेला. वरखाली होतं माहिती, मी नाही उरलं तर मी उरणार नाही म्हणजे काय, भीती वाटते परत माणसाला बऱ्याच वेळेला. तू समुद्र होऊनच राहणार, कळलं ना. समुद्र होऊन राहिल्यानंतर ते कळणारच नाही, समुद्र स्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर तुला वेगळं कळायची गरजच नाही ना. मी कळणार नाही म्हणजे परत आहे मी आहे, कळलं. तू आनंद समुद्र विश्वलहरी जाणोनी गोठी मुला, हे जे सांगितलंय ना, तू आनंद समुद्र आहेस, पण आनंद समुद्र जाण आणि त्याच्याशी एकरूप हो. गोटी म्हणजे काय, एकरूप हो, तू वेगळा नाही आहेस. नाही तर मी तिथे गेलो, मी कुठे तिथे काय उपयोग नाही. आनंद सर्व आनंद चाकण्यासाठी सर्व रूपारूपाने सगळं साकार झालंय, पण तिथे परत जर गेलो पण मग त्या रूपांचा आनंद चाकता त्याला कसं काय. काळजी करू नका हो, आधी जा ना, आधी जात नाही, आधीच विचार करतो मी जाऊ कसा. पण ते आनंद हे चाकण्यासाठी सगळं साकार झालं, त्याला स्वतःच्या ठिकाणी असा आनंद चाकता एकदा चाकल्यानंतर तिथे, आता तुम्ही समजा आंबा खाल्लाय, विसरलात, आता आंबा नाहीये ना समोर, काहीच नाही, पण आंबा मस्त आहे ना. एकदा इथे अनुभव घेतला की गेला अनुभव तिथे, कळलं. मग परत तुम्हाला जन्म घ्यायला पाहिजे असेल, घ्यायचा घेऊ शकता, तसं काय हरकत नाही. जन्म आनंद स्वरूपच येत. सगळं अनंत स्वरूपाच्या ठिकाणी एक एक स्फुरण येतं, ते जाणीव आहे, ते जन्म घेतं. अनंत स्वरूप जन्म नाही घेत, अनंत स्वरूप बसलाय असंच परत, त्याला काहीच फरक पडत नाहीत. रडलाच काय, आनंदी झालाच काय झालं, ते मस्तपैकी आहे. पण तरी हे विश्वपद सगून का साकार झालं ते त्याच्यासाठी कळण्यासाठी. बघा आपल्या ठिकाणी सद्गुण आणि दुर्गुण, मी काय म्हटलं, प्रत्येक माणसाकडचे दुर्गुण आले कुठून, चैतन्य स्वरूपातून. अहंकार आला कुठून, चैतन्य स्वरूप. बाहेरून कुठून येणार, चैतन्य स्वरूपाशिवाय वेगळं काहीच नसलं सगळं आहे. मग त्यात आपल्या ठिकाणी असलेला अशुद्धपणा बाजूला करायचा आणि शुद्धपणा घ्यायचा, समजायचं कोणी, आपण. त्याला पण तेच म्हणायचं आहे, ते अनुभवायचं म्हणजे जाणीवपूर्वक अनुभवायला आलं की अरे हे वाईट आणि हे चांगलं आहे, हे कळतं ना, तर सगळे चांगलं आहे. आता संतांकडे हो सगळे चांगले आहेत माणसं म्हणतात ना, ते म्हणत ना हा वाईट आहे, हा वाईट, असं ते म्हणतात का, सगळे चांगले आहेत, कळलं. मी म्हणतो वाईट आणि चांगलं म्हणजे इथे याला म्हणतो विवेक म्हणतो आपण, की चांगली गोष्ट कोणती, असार काय आणि सार काय, ह्याचा कुठे होतं, जाणीवपूर्वक जाणण्यातून होतं. नेहमीवेळेस झोपेत काय सार असार कळतं का, झोपेत आहे तुम्ही त्या तत्वाशी, झोपेत जसा तुम्ही असाल ना तसं चैतन्य स्वरूपाशी लीन झाल्यावर होणार. म्हणजे तिथे जाण असेल, सुख दुःख असं म्हणजे सगळं काही नाही राहणार, सुख होतं. म्हणून मस्त मस्त राहायचं आहे तिथे टेन्शन नाही, काय नाही, बायको ओरडली टेन्शन नाही, घरी लवकर गेला टेन्शन नाही, कळलं. मन निर्भय होतो माणूस. पण तरी पण सांभाळतो. असं की नाही, बायको ओरडते की नाही, कधी कधी ओरडत असेल की नाही, सगळ्यांच्या घरी होतो, म्हणा काय हरकत नाही. का बायकांना जन्मसिद्ध हक्क आहे ओरडायचा नवऱ्याला, कळलं ना, त्यामुळे काय काळजी करायची नाही. असो, आता आपला 3 अस्तित्व लक्षात घेतलेत मी, 3 लक्षात. काय, अनंत स्वरूप आहेत, सद्गुरु स्वरूप आहेच, मी म्हणणारी जाणीव आहे, ही देवरूपातून प्रगट आहे. अभ्यास करायचा तो ह्या जाणीने अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा म्हणजे त्या स्वरूपाशी लीन व्हायचंय, म्हणजेच विलीन व्हायचंय, म्हणजेच नम्र होऊन तिथे कृतज्ञतेने राहता आलं पाहिजे. 3 गोष्टी आपल्याला जमलं की हे परिवर्तन जाणीवेचं आपोआप होईल. आपोआप म्हणतो मी इथे, आपोआप हे झालं तर आपोआप होईल, होत नाही तोपर्यंत आपोआप होणार नाही. म्हणून आपोआप होत नाही तोपर्यंत चांगला गुण, चांगलं वागा, चांगलं बोला असं सांगावं लागतं ना, ते त्यासाठी. विचाराशी घट्ट राहायचं, तू जाणीवच आहे, स्वरूपाशी घट्ट जाणीवच आहे. एक आता ही जाणीवच आहे म्हणताना व्यवहार करताना आपल्याला चांगला वाईटाचा विचार येणारच, नाही येणार असं नाही. चांगलं काय, वाईट काय, फायदा कुठे, तोटा कुठे, पण फक्त माझंच हित झालं पाहिजे हा विचार नाही, तर सर्वांचं हित झालं पाहिजे हा विचार तिथे असला पाहिजे. आता प्रपंचात काय, मला मिळालं म्हणजे बाजाला, मला काय बाकीचं काय पडलेलं
नाही. सगळीकडे बघा ना तुम्ही, सगळे जे राजकारण म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा, मला हित मला काय मिळणार हा विचार असतो ना. तुम्ही कधी पण व्यवहार करा, मला काय मिळणार विचार झाला, साधी गोष्ट, मला काय मिळणार, तू हे असं करून मला काय मिळणार, हा जो मला काय मिळणार त्याच्या सर्वांना काय मिळणार ह्याचा विचार आला पाहिजे. आलं लक्षात? तिथे परिवर्तन आहे. सर्वांना म्हणजे आपल्याबरोबर ते सर्वांना मिळालं पाहिजे, सर्वांना ते झालं पाहिजे. होय, आपण सद्गुरूंचे आहोत आणि सद्गुरूंची सगळी रूप आहेत ह्या भावात राहिला. म्हणजे तिथे कोणाबद्दल द्वेष नाही, कोणाला मत्सर नाही, सगळे एकाच सद्गुरूंचे हात पाय. त्याचा द्वेष कोणाला करायचा, कळलं ना. त्यामुळे तो जो एकत्वाचा भाव आहे तोही समजला पाहिजे आणि त्या एकत्वाच्या भावातून आपल्याला जीवनाकडे पाहता आलं पाहिजे. मग तिथे कोण कोणावर सत्ता गाजवायला जाणार नाही, लक्षात घ्या. इथे पहिलं असतं आपण सत्ता गाजवतो दुसऱ्यावर. इथे जो साधक असतो तो नम्रच राहतो, म्हणजे सत्ता गाजवायला जाणार नाही, हे सतत लक्षात. पण वेळ आली तर सत्ता पण गाजवेल. वेळ येईल तेव्हा. वेळ म्हणजे सर्वांच्या भल्याचं जर तिथे ती सत्ता गाजून भलं होत असेल तर तो सत्ता गाजवेल. जर सर्वांच्या भल्याचं तिथे बाग येत नसेल तर तो नम्रच होऊन गपचूप पडून राहील. म्हणून कधी कधी संत पण ओरडतात की नाही, भल्यासाठी ओरडतात, स्वतःसाठी नाही ओरडत, स्वतःचा फायदा होण्यासाठी नाही ओरडत, ती सर्वांचं भलं झालं. इथे अमुक एखादा चुकतोय तर त्या शिष्याला ओरडणं, हा सद्गुरू नेहमी ओरडणार नाही पण कधीतरी बोलणारच ना की हे चुकतोयस तू. आता हे चुकतोय ते शिष्याने कळलं पाहिजे. प्रत्येक वेळा कधी छडी करून बोलणार नाही चुकतो म्हणून. त्यांचा तो स्वभाव आहे, एकदा सांगतील, दोनदा सांगतील, नंतर सोडून देतील. म्हणून हे सगळं आपल्याला सतत, म्हणून सद्गुरू सहज बोलती तोची उपदेश असं जे सांगतात ना, त्याचा अर्थ तो आहे. ते सहज सांगतात. सहज सांगतात म्हणजे आपल्यासाठी नाही सांगत, असा नाही, त्याचा आपल्यासाठी सांगतात. म्हणून सद्गुरूंचं प्रबोधन हे माझ्यासाठी आहे, इतरांसाठी नाही. आता सद्गुरूंनी कधी उदाहरण, आपण कोणाला कोण बोलला असं, कोण असं, अरे तूच बोललेलं आहे, तुझ्यासाठी मार्गदर्शन आहे, हे सतत लक्षात ठेवता आलं पाहिजे. मग इथे मग सुधारणा होते. म्हणून ही सुधारणा सर्वांची होण्यासाठी आता आपण अगदी अनुसंधानाचा अभ्यासाचा सुरुवात करणार आहोत. म्हणजे नेमकं आज आपल्याला नेमकं काय करायचं प्रत्येकाला कळलं आहे की तिथे सद्गुरू भक्ती हवी, अनंत स्वरूप आहे हे सतत स्मरण पाहिजे आणि ही जाणीव अनंत स्वरूपाची म्हणजे सद्गुरू स्वरूपाची आहे हे सतत स्मरणात राहिलं पाहिजे. त्याच्यातून नम्र होता आलं पाहिजे, त्याच्यातून कृतज्ञ होता आलं पाहिजे, त्याच्यातून सगळे सद्गुण प्रकट होणार, सद्गुण प्रकट झाले पाहिजेत. म्हणजे नम्र झालं म्हणजे कसं होतं की सद्गुरूंचं आपण आहोत म्हटल्यानंतर, सद्गुरूंचं आपल्याकडे लक्ष आहे म्हटल्यानंतर आपण रागावतो, चिडतो, वाईट वागतो हे सद्गुरूंना चांगलं कळतं. हा भाव प्रत्येक शिष्याकडे असला पाहिजे. तुम्हाला खरोखर कळतं का हो? तुम्ही करून तर बघा, मग कळतं की नाही कळतं बघूया ना. आधीच आपण गेल्यावर काय होणार असं वाटतं ना, आधी जा तरी मग बघूया ना. म्हणून नदी ज्यावेळेस समुद्रात ती मागे पुढे करते, मग ते पाणी कसं होतं, नदी झटकन जात नाही समुद्रात. तो जो भाग आहे ना ती पुढे जाते, परत लाटेवर परत हे लाटेचं पाणी इकडे येते, म्हणजे समुद्र खेचतोय, ये म्हणतो आणि ही नाही म्हणते, असं होतं ना. आणि शेवटी जाते तो काहीच उरत नाही, ते शांत होते, असं होतं ना. मग मी कुठे उरत नाही, कळलं. असं सद्गुरुनाथ महाराज की जय. जेवण झालं ना, प्रार्थना करूया. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.